नमस्कार. मी PSI तुषार ढगे कंबाईन विजनच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण बघत आहोत कंबाईन विजन तर्फे ग्रुप बी व ग्रुप सी याची फास्ट ट्रॅक बॅच व फास्ट ट्रॅक बॅच मधलं हे भूगोलाचं सेशन. भूगोलाचं हे पहिलं सेशन आहे. याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर भूगोलावर नक्की प्रश्न कसे येतात, काय अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण या मॉड्यूलमध्ये काय घेणार आहोत म्हणजे भूगोलाच्या या पूर्ण रिव्हिजन सेक्शन मध्ये काय काय घेणार आहोत. ठीक आहे. मुख्यत्वे करून भूगोल या विषयाचे प्रश्न जेव्हा कंबाईनच्या प्रिलिमला येतात, मग ती ग्रुप बी असो किंवा ग्रुप सी असो, तर ते जास्तीत जास्त आपल्याला कशा स्वरूपाचे बघायला मिळतात तर वन लाईनर स्वरूपाचे बघायला मिळतात. कसे रे? वन लाईनर. मग त्याला आपली अंडरस्टँडिंग तर असायलाच पाहिजे, बरोबर. त्याचबरोबर आपल्याला फॅक्ट्स माहिती असायला पाहिजे, पाठ असायला पाहिजे. तर त्यामध्ये दोन कॅटेगरीज करता येतात आपल्याला, की आपल्याला दरवर्षीचे पेपर बघितल्यानंतर एक गोष्टीचा अंदाज येतो की काही टॉपिक्स असे आहेत की ते वारंवार परीक्षेला विचारले जातात. मग त्याच्यामध्ये कुठले टॉपिक्स आहेत ते 100% विचारलेच जातात, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत, बरोबर. त्यानंतर काही असे टॉपिक आहेत की ज्याचा डेटा कमी आहे, तर त्याचे कधी कधी प्रश्न विचारले जातात. पण जर प्रश्न आला तर तो शक्यतो करून PYQ मधून येतो. ठीक आहे. तर ते कुठले आपले जे टॉपिक आहेत ते आम्ही काढलेले आहेत की कुठले टॉपिक आहेत ते आणि त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता कुठल्या टॉपिकला आपण जास्त एम्फसाइज करणार आहोत ते याच्यामध्ये मी तुम्हाला आता सांगतो की महाराष्ट्र प्राकृतिक याच्यावर जर आपण बघितलं, जर साधारण आपण आतापर्यंत आलेले PYQs बघितले तर महाराष्ट्र प्राकृतिक वर जवळपास 125 ते 150 PYQ झाले आहेत. ठीक आहे. मग शिकण्यासारखा तसं बघायला गेलं तर प्राकृतिक महाराष्ट्राचा भूगोल हा आपल्याला भरपूर मोठा टॉपिक आहे. आपण त्याच्यातले महत्वाच्या गोष्टी या आपल्या नोट्स मध्ये काढलेल्या आहेत. त्यानंतर अजून ज्याच्यावर प्रश्न येतो असा कुठला जर टॉपिक असेल तर तो लोकसंख्या भूगोल. ठीक आहे. भारताचा व महाराष्ट्राचा लोकसंख्या भूगोल याच्यावर आपल्याला म्हणजे अशी प्रश्नपत्रिका एखादी क्वचित असेल की ज्याच्यामध्ये लोकसंख्येशी निगडीत प्रश्न नाही. ठीक आहे. मग ती एक्झॅक्ट फॅक्ट असू शकते. त्याच्यानंतर थोडेसे अनालिटिक पण कधी कधी प्रश्न आलेले आहेत, म्हणजे लोकसंख्या विषयक अभ्यास कोणी केलाय त्या संदर्भात महत्वाचे जे कोणते विचारवंत आहेत त्याच्यावर पण आलेला आहे 1-2 वेळा. ठीक आहे. त्याच्यानंतर व्याख्यांवरती प्रश्न येतो की घनता म्हणजे काय, लिंग गुणोत्तर म्हणजे काय. त्याच्यानंतर शहरी लोक आता 2024 ला आलेला प्रश्न की एखाद्या भागाला आपण शहरी भाग कशाच्या आधारे म्हणू शकतो, मग त्याला काय काय अटी आहेत, बरोबर. तर अशा पद्धतीचा जरी आपल्याला एक्झॅक्ट फॅक्टवर आला नाही प्रश्न तरी अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला नेहमी लोकसंख्येवर दिसलेला आहे. त्याचबरोबर हवामान, भारताचा व महाराष्ट्राचा हवामान याच्यावरती देखील नेहमी प्रश्न असतो. म्हणजे आतापर्यंत आपण हे 3 टॉपिक बघितली ज्याच्यावर शुअर प्रश्न असतो. त्यानंतर भारताच्या प्राकृतिक भूगोलावर प्रश्न येतो. आपण प्राकृतिक मध्ये जेव्हा भारताचा भूगोल बघणार आहोत त्याच्यामध्ये काय बघणार आहोत तर भारताची प्राकृतिक रचना मुख्यत्वे करून त्याच्यामध्ये त्याचा स्थान विस्तार येईल. त्यानंतर हिमालयीन प्रदेश, उत्तरेकडचा मैदानी प्रदेश, आपलं जे सहारा वाळवंट आहे ते वाळवंट, त्यानंतर आपला द्वीपकल्पीय पठाराचा भाग, त्याचबरोबर दोन्ही बाजूचे पूर्व आणि पश्चिमेकडचे किनारी प्रदेश आणि ईशान्येकडचा जो भारत आहे त्याच्याविषयी आपण बघणार आहोत. त्यातल्या महत्वाच्या ज्या आपल्या फॅक्ट्स आहेत ज्याच्यावर प्रश्न येत असतो ते आपण बघणार आहे. स्थान विस्तार बघू, त्याच्यातले शेवटचे टोक बघू, त्याच्यानंतर जे आपले बेटा आहेत दोन्ही बाजूचे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत, बरोबर. आणि आपण भारताच्या हवामानाचा अभ्यास हा शक्यतो वरच्याच टॉपिक मध्ये करणार आहोत, ज्याच्यात आपण महाराष्ट्राचा विशेष करून हवामान बघणार आहे. त्याच्यातल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत, की जॉग्राफीच्या ज्या बेसिक काही कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्ट आपण घेणार आहोत. त्यानंतर हे जे वनसंपत्ती, प्राणी संपत्ती, जलप्रणाली, भूगर्भ रचना, खनिज, मृदा, उद्योग यांच्यावरचे आपण नोट्स मध्ये अभ्यास करूया. त्याच्याबरोबर काही PYQ एक्सप्लेन करून देणार आहे. त्यानंतर तुम्ही काय करायचंय तर ह्या ज्यांना आपण बरोबर केलंय का, बरोबर मार्क स्टारच्या ऐवजी बरोबर मार्क ज्या ज्या टॉपिकला केलाय का तर त्याचे सगळे PYQ तुम्हाला करायचे. आपण काही PYQ घेऊच, पण याच्यावर जर प्रश्न येत असेल तर तो शक्यतो PYQ ला धरून येतो. ठीक आहे. बाकीच्यांवर येतो पण बाकीच्यांवरती विचारायला अजून स्कोप भरपूर आहे. ठीक आहे. अदर इम्पॉर्टंट टॉपिक्स मध्ये आपल्याला जर काही मिसलेनियस वाटले टॉपिक, समजा आता हे दळणवळण आहे, काही आपल्या हे समृद्धी महामार्ग झाला, शक्तीपीठाचं निर्माणाशी रिलेटेड काही गोष्टी आहेत,
तर कुठले नॅशनल हायवेज आपल्याकडनं जातात याच्याविषयी जर काही आपल्याला महत्वाचं वाटलं, करंटशी रिलेटेड गोष्टी वाटल्या, तर त्या आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. काही पर्यटनाशी निगडीत बाबी असतील, तर त्या आपण याच्यामध्ये घेणार आहे. तर मी तुम्हाला इथं खाली लिहिलंय. आपल्या इथं ही रिव्हिजन बॅच आहे. रिव्हिजन बॅचमध्ये साधारण आपल्याला असं गणित आहे, की जे 10 प्रश्न येतायत, की त्या 10 प्रश्नांमध्ये आपल्याला अनोळखी काही वाटलं नाही पाहिजे आणि 7-8 प्रश्नाचे शुअर उत्तर माहित पाहिजे आपल्याला मिनिमम. ठीक आहे. वरील 2-3 प्रश्नाला आपण आपल्या गेजवरती किंवा आपण जे पीवायक्यू सोडून घेतोय त्या टेक्निकच्या आधारे आपल्याला डील करायचंय. कधी-कधी 9 सुद्धा बरोबर येऊ शकतात, 8 सुद्धा बरोबर येऊ शकतात. 10च्या अपेक्षा आपण करू शकतो भूगोलासारख्या विषयामध्ये. जर आपला चांगला अभ्यास असेल आधीचा आणि त्यानंतर आपण रिव्हिजनमध्ये ज्या गोष्टी खरंच पाठ करायच्या त्या पाठ करून गेलो, तर आपण जाऊ शकतो 100% पर्यंत तिथे. आलं लक्षात? फापट पसारा न करता आपण इम्पॉर्टंट टॉपिक ज्यावर हमखास प्रश्न येतात, त्याचं आपण इथं जास्त करून रिव्हिजन करणार आहे. त्यानंतर भूगोलाचे प्रश्न जर तुम्ही नीट बघितले, तर आपण जे म्हणतो ना, की फुल टॉस किंवा एकदम सहज खूप सोपे प्रश्न जर कुठल्या विषयावरती येत असतील, तर ते भूगोल या विषयावर येत असतात. ठीक आहे. जर आपल्याला ज्या ठिकाणी असं वाटतं, की प्रश्न थोडा अवघड आहे, भूगोलामध्ये एक टेक्निक मी यूज करतो, की मॅप व्हिज्युअलाइज करता यायला पाहिजे. काय करता यायला पाहिजे आपल्याला? मॅप व्हिज्युअलाइज करता यायला पाहिजे. जर महाराष्ट्रावर प्रश्न आहे किंवा भारतावर प्रश्न आहे, तर आपल्याला त्या मॅपला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे परीक्षेच्या मुवमेंटमध्ये, एकदम फास्टमध्ये. ठीक आहे. या पद्धतीने आपण भूगोल विषयाचा अभ्यास करणार आहोत. आता भूगोलाचा मागच्या वर्षीचा एकदा आपण पेपर बघूया. भूगोलाचे नक्की प्रश्न कसे आले होते ते बघूया आपण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11 जो भूगोलाचा पहिला प्रश्न होता बरं का, हा कंबाईनच्या 2024च्या पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे. ठीक आहे. यांनी काय विचारले? घाट व त्याचे रस्ते. महाराष्ट्रातील घाट व त्याचे रस्ते. आलं का लक्षात? हा आपल्या टॉपिक मध्ये आपण व्यवस्थित सर्व घाट घेणार आहोत आणि हा प्रश्न येणारे पुढील पुढील एक्झाम मध्ये पण असे प्रश्न येणार आहेत, की कुठल्या घाट कुठल्या ठिकाणी आहे, कुठल्या रस्त्यांवरती कुठला घाट आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण जेवढे जे घाट देणारे प्रश्नपत्रिक आपल्या ज्या रिव्हिजनच्या नोट्स मध्ये ते व्यवस्थित करायचे. कोंढा घाट आपल्याला माहिती की कोल्हापूर पणजी. आता हे इथं मी डिटेल उत्तर काढत बसणार नाही, पण तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू यावा यासाठी आपण इथं बघतोय. थळघाट म्हणजे आपला जो कसारा आहे, कसारा कुठे? मुंबई नाशिक मध्ये. ठीक आहे. जे आपल्याला माहिती असायला पाहिजे त्या गोष्टी सांगतोय, की ह्या गोष्टी आपण आधीच ठरवलंय की हे करणारच आहे आपण आणि त्याच्यावर प्रश्न आलेला होता. ठीक आहे. शंभू महादेव डोंगर रांग. काय? शंभू महादेव डोंगर रांग हा असा आपण जेव्हा महाराष्ट्राचा मॅप बघतो, ठीक आहे, जेव्हा महाराष्ट्राचा बघतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की अशा ठराविक ज्या काही डोंगर रांगा आहेत आणि त्याच्या वरून मधून इकडनं इकडनं नद्या जात आहेत, तर ही सिरियल आपल्याला पाठ करायची. वारंवार काय केलंय आयोगाने, की यांच्या दरम्यान कोणती नदी आहे, त्याच्यानंतर ह्या डोंगरांची ह्या किंवा ह्या पर्वतरांगांची उत्तरेकडनं दक्षिणेकडे तुम्ही रांग लावा, अशा पद्धतीने प्रश्न विचारलाय. आणि फिरवून फिरवून ह्याच 7-8 टॉपिक, ह्या 7-8 गोष्टींवर विचारलं जातं. एकदा की तुम्ही याची मेमरी व्यवस्थित तुमच्या डोक्यामध्ये फिट केली, तर हा प्रश्न जाणार नाही. आणि हे प्रश्न येतात. हे प्रश्न पहिले असं वाटायचं की हे 13, 14, 15, 16च्या वेळीच येत होते की काय, का कुठलं काय, कुठल्या ठिकाणी काय आहे, कुठल्या ठिकाणी काय. पण असं काही नाही की हे थांबलेच नाही. हे कंबाईनचा सिलेबस बदलला, त्याच्यानंतर सुद्धा जसेचे तसे प्रश्न येत आहेत आपल्याला पहिल्यापासून. ठीक आहे. हा आता हा प्रश्न आहे बघा, थोडस बेसिक ज्यांचं चांगलं असेल म्हणा, ज्यांचा स्टेट बोर्डचा चांगला अभ्यास असेल, तर त्यांना लक्षात येईल की 3 पद्धतीचे खडक असतात. एक प्राथमिक, द्वितीयक आणि आपला तिसरा तृतीयक पद्धतीचा. ठीक आहे. याच्यामध्ये जो प्राथमिक खडक आहे अग्निजन्य खडक, त्याच्यानंतर जे द्वितीयक खडक असतात जे थोडेसे म्हणजे आपल्या जिप्सम सारखे. ठीक आहे. आणि तृतीयक तर माहिती आपल्याला रूपांतरित, म्हणजे पहिल्या खडकांचं काही कारणास्तव रूपांतरण होऊन जे खडक तयार होतात ते रूपांतरित. तर याचा आपल्याला व्यवस्थित चार्ट करून ठेवायचा आहे. तर नीट बघितलं, तुम्हाला इथं विचारले अग्निजन्य खडकात काय असतं रे, कुठलं खनिज आढळतं, याच्यासाठी आपण एक टॉपिक बनवलेला आहे. बरोबर. लोह, सोनं, तांबा आढळतं का? तर आढळतं. स्तरित खडकात चुन खडक, जिप्सम सारखी खनिज आढळतात का? आढळतात. आपल्याला स्तरित खडक माहितीये की द्वितीयक खडकांमध्ये येतो. रूपांतरित खडकात अर्भक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत. काय गणित आहे माहितीये का? सोपं असतंय सगळं. तिथंच परीक्षेत असतंय, पेपरमध्ये असतंय, आपल्याला एकदम टेन्शन मध्ये असतोय आपण किंवा एकदम उत्साहात असतोय आपण. दोन दोन मध्ये कॅटेगरी. एकदम तुम्ही जर व्यवस्थित पीसफुल माइंडने जाऊन जर बसले,
तर तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न पण तिथंच आहे आणि उत्तरं पण तिथंच आहेत. लाईन व्यवस्थित देतायत, प्लेन लाईन देतात. ही सुद्धा प्लेन लाईन दिली आपल्याला, वा 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 बरोबर आहे. हे नाहीत वाचलंच नाही, चुकलो. हे अशा ठिकाणी चुकायचं नाही. इथं नाहीत दिलंय, एक्स्ट्रीम केलंय यांनी लगेच वाक्य. हे लक्षात घ्या. व्यवस्थित पीवायक्यूचा अभ्यास करायचा म्हणजे फक्त प्रश्न बघून उत्तर बघायचे नाहीयेत आपल्याला. महाराष्ट्रात भीमा नदीचं स्वतंत्र खोरं आहे का रे? आपण नदी प्रणाली बघणार आहोत. ठीक आहे. आपलं महाराष्ट्रातली आपण नदी प्रणाली बघणार आहोत. काय म्हणतंय ते? महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचं स्वतंत्र खोरं आहे. आपण बघतो की जी भीमा नदी आहे, भीमाशंकरला जी उगम पावते, ती भीमा नदी महाराष्ट्रामध्ये कुठल्या नदीला अशी जॉईन होऊन विलुप्त होते का? तर नाही. भीमा नदी ही कृष्णेला जाऊन मिळते, आपल्याला माहिती आहे. तर ती कुठे जाऊन मिळते रे कृष्णेला? तर ती कृष्णेला इकडं कर्नाटकमध्ये जाऊन मिळते. कुठं? कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये. जर ती कर्नाटकमध्ये जाऊन मिळते, तर आपल्याला काय विधान म्हणतंय की महाराष्ट्रात भीमा नदीचं स्वतंत्र खोरं आहे. असू शकतं का? तर असू शकतं. कारण ती इथे काही कोणाला जाऊन मिळत नाही. ती इथं सेपरेटच आहे. त्यामुळं ती स्वतंत्र खोरं आहे असं म्हणू शकतो आपण. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. तुम्ही जर महाराष्ट्राचा नीट मॅप व्हिज्युअलाइज केला अशा वेळी, पैनगंगा, वैनगंगा दोन्ही नावं जवळपास सेम आहे. कुठेतरी पै आहे आणि कुठेतरी वै आहे. ठीक आहे. जी आपल्याकडे सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे वर्धा, त्या वर्धेला जर कुणी इकडून येऊन मिळत असेल तर ती आहे पैनगंगा. आता वर्धा कुठून जाते? वर्धा जिल्ह्यातून जाते आणि पैनगंगा इकडून येते. तर आपल्याला माहिती आहे ना, हरिश्चंद्र बालाघाट हा डोंगर इथे. जरी तुम्हाला ही गोष्ट पाठ नसली तरी लक्षात येऊ शकते की अजिंठा रांगेत ही उगम पाहूच शकते. मॅप जर व्यवस्थित तुम्ही व्हिज्युअलाइज केला तर, बरोबर. त्यानंतर मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की आपण जेव्हा आपण अभ्यास करतो तर अशा एक दोन नद्या आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या काय आहे, एकदा महाराष्ट्रात असतात, परत बाहेरच्या राज्यात जातात, पुन्हा महाराष्ट्रात येतात. त्यापैकी ही नदी आहे मांजरा. ही मांजरा जी आहे ना, ही अशी इकडनं बालाघाटकडनं येते, बाहेर जाती, परत मध्ये येते आणि मग गोदावरीला मिळते. आलं का लक्षात? आता ह्यांनी काय दिले? कृष्णेची उपनदी. ही आपल्याला गोष्ट माहित पाहिजे. कृष्णे संदर्भात प्रश्न येताना एक येरळा नदी आणि गोदावरी संबंधी प्रश्न येताना आपली ही मांजरा नदी, त्याचबरोबर इंद्रावती, प्राणहिता या नद्या गोदावरीशी रिलेटेड, बरोबर का? तर यांच्यावरती प्रश्न येण्याची चान्सेस नेहमी जास्त असतात आणि ते येत असतात. त्यानंतर सिंदपना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. प्लेनली जर तुम्ही वाचायला गेलं तर ही गोदावरीची उपनदी आहे का? आहे. आपल्याला असं माहिती की आहे, पण अरे उत्तरेकडील विचारलंय त्यांनी, स्पेसिफिक विचारलंय. त्यांना जर सरळ फक्त जर विचारायचं होतं ही गोदावरीची उपनदी आहे का नाहीये, तर त्यांनी सरळ लाईन मध्ये विचारलं असतं. त्यांना चुकवायचं येणार आहे. तुम्हाला माहित जरी नसलं तरी लक्षात घ्या, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मागते म्हणजे त्यांना चुकवायचंय कुठेतरी. या नद्यांमध्ये जर नाही चुकवलं तर ते इथं चुकवू राहिलंय. जिथं जास्तीत जास्त फॅक्ट्स येतात ज्या सेंटेन्स मध्ये, तिथं चुकवण्याचे चान्स जास्त असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे दोन्ही विधान खालचे चूक आहे. ठीक आहे. उत्तर येऊ शकते याचं. तेच उत्तर आहे मला वाटतं. महाराष्ट्राची आपल्याला माहिती आहे निर्मिती झाली 1 मे 1960 ला. 1956 ला नोव्हेंबरला बॉम्बे स्टेट होतं. मग त्याचं विभाजन होऊन गुजरात आणि महाराष्ट्र तयार झालं, बरोबर. हे 60 ला जेव्हा तयार झालं तेव्हा याच्याकडे विभाग किती होते? आणि 20 ला किती विभाग आहे? याच्यावर प्रश्न आलेला आहे. खूप बेसिक प्रश्न आहे. मला जेव्हा नोट्स बनवत होतो किंवा ज्या नोट्स होत्या आपल्याकडं, त्या नोट्सच्या वेळी विचार करायचो मी, ह्या नोट्सच्या ह्या एवढ्या नोट्स कसं काय निघाल्या याच्या? कारण ते त्याच्यातच फिरतायत ते. तेवढ्यातच फिरताय. हा जो पहिला चॅप्टर आहे आता आपण घेणार आहे, त्याच्यामध्ये ना ते तेवढ्यातच फिरतायत. त्याला जास्त विचारायला त्यांनी जास्त स्कोप न ठेवल्यामुळे मला तिथं नोट्स सुद्धा जास्त काढता आलेल्या नाहीयेत. ठीक आहे. 1960 ते 2020 यामध्ये प्रशासकीय विभाग किती होते अनुक्रमे? तुम्हाला माहित असेल, पुण्यातून नाशिक हा विभाग वेगळा झालेला आहे. म्हणजे नाशिकची निर्मिती झालेली पुण्यातून फुटून. ठीक आहे. आणि नागपूरमधून अमरावती. जर तुम्ही एकदा हा व्यवस्थित चॅप्टर वाचलेला जरी असेल, आणि इतर कोणते रे? कोकण आणि मराठवाडा. ठीक आहे. म्हणजे 4 होते. 4 चे किती झाले? 6 झाले. उत्तर बरोबर. काळी कापसाची मृदा कुठे आढळते? त्याच्यानंतर जांभी मृदा कुठे आढळते? तांबडी मृदा कुठे आढळते? त्यानंतर उथळ मृदा कुठे आढळते? या मृदेच्या चॅप्टरवर आपण ज्या नोट्स काढल्या त्याच्या पहिल्या लाईन मध्ये लिहितो आपण की ही मृदा कोणत्या ठिकाणी आढळते. त्याच्यानंतर हिच्यात कुठली पिकं घेतली जातात, या पिकांना कुठली न्यूट्रियन्स लागतात, त्यामुळे त्या मृदेमध्ये ती पिकं घेतली जातात. आलं लक्षात? त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण किती आहे हे आपण बघत असतो, तिथलं व्हेजिटेशन बघत असतो. तर हे प्रश्न आपण व्यवस्थित नोट्स बनवून ठेवले ना, हे प्रश्न सुटतात.
त्यानंतर महाराष्ट्राचा पठारी प्रदेश आहे, आपल्याला माहिती आहे कशापासून बनलेला आहे. सगळ्यात सोपं काय तर जांभी मृदा आपल्याला माहिती आहे कोकणात आहे. हं. याचं जर एक बघा एकच याचं उत्तर येतंय. म्हणजे जांभी मृदा कोकणात लागली उत्तर आलं. ह्या जांभीशी अजून एक गोष्ट कनेक्टेड काय आहे? कोकण प्रदेश आणि जांभी मृदा याच्याशी कनेक्टेड काय आहे बाबांनो? फळशेती. आणि जर खनिजाच्या बाबतीत बघायला गेलं तर जिथं जांभी तिथं बॉक्साईट आहे. लिंकेजेस डेव्हलप होत चालतात हळू-हळू जेव्हा आपण म्हणजे आता तुम्ही कुठल्या-कुठल्या स्टेजला प्रत्येकाचा अभ्यास असेल, ज्याचा थोडासा पुढे अभ्यास असेल त्याला हे लिंकेजेस डेव्हलप झाले असतील. म्हणजे सुरुवातीला त्यांना पण जेव्हा 2-3 वेळा हे वाचलं ना ह्या गोष्टी तर कळायला लागेल, की जिथं जांभी मृदा आहे ती कोकणात आहे. ठीक आहे. त्या कोकणामध्ये फळशेती मग तिथं आपण काजू, आंबा बघतो. त्याच्यानंतर तिथं बॉक्साईट हे खनिज आढळतं त्याच भागामध्ये बरोबर त्या चिंचोळ्या पट्ट्यामध्ये. त्याच्यावरून उत्तर येतं. एकाचं 3 आहे बघा. कापसाची काळी मृदा. पठारी प्रदेश काय आहे रे? ज्वालामुखी ह्याच्यापासून बनलेला आहे तो. ठीक आहे. त्याच्यापासून आपण बघतो की कोणती मृदा आहे तिथं. काळी कापसाची मृदा टिटानोफेरस मॅग्नेटाइट हे त्याचं दुसरं नाव आहे. तांबडी मृदा त्यांनी कुठं सांगितलं आपल्याला याच्यानुसार तर पूर्व विदर्भ. आणि भरड उथळ मृदा ही मृदा आपण शक्यतो वाचत नाही जास्त. तर हिच्याबद्दल मग आपल्या नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून ठेवायचं. सह्याद्रीचा पूर्व भाग म्हणजे जो आपला डोंगर उताराचा पलीकडचा जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे त्याच्या अलीकडचा थोडासा हा भाग. भारतावरचा प्रश्न आहे हा नेहमी. हा हिमालयाचा जो पट्टा आहे ना याच्यावर हा प्रश्न येत असतो. कोणत्या 2 नद्या दरम्यान प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात. हे नद्यांच्या तुकड्यांवरून हिमालयाचे प्रदेश केलेले यांनी. इथं माहिती आहे आपल्याला सिंधू आहे, सतलज आहे. त्यानंतर कुठली रे? काली, तिस्ता, ब्रह्मपुत्रा. मी इथं नीट लिहित नाहीये कारण आपण ह्या गोष्टी सगळ्या बघणार आहोत. आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे आपण. सिंधू, सतलज, काली, तिस्ता, ब्रह्मपुत्रा या अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे याचं. आणि काय विचारलंय आपल्याला रे? पंजाब हिमालय. आपल्या सतलज पासून ते कालीपर्यंतचा नेपाळ आहे समजा. इकडचा कुठला आहे? भूतानकडचा आहे. त्याच्यानंतर इकडचा आपला जास्त पूर्वेकडचा कुठून तिस्तापासून ते ब्रह्मपुत्रेपर्यंत. परंतु जो पंजाब हिमालय याला कुमाऊ पण म्हणतात. इकडचा जो आहे ना आपला नेपाळकडचा कुमाऊ. पंजाब व हिमालय, सिंध, सतलज. आता ही चिनाब यमुना काही रिलेव्हन्स आहे का? कारण यमुना तर खाली इकडे जी गंगेला मिळते. त्याच्यानंतर काली तिस्ता आहे बघा तुम्हाला. काली तिस्ता आहे त्यांनी दिलंय. इथं वेगळा दुसरा हिमालयाचा इथं काहीतरी नाव आहे. पश्चिम व वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे धुळेचे. आता हवामानावर भारताच्या तुम्ही जर कधी नोट्स काढायला गेला तर लक्षात येईल की मान्सून आणि महत्वाचे वारे हे जे आपलं आहे ते एक वाळवंट ते सोडलं आणि हिमालयाचा भाग हिमालय आपले वारे अडवतं मग इकडची एक्स्ट्रीम अशी येते. हा भाग सोडला तर दुसरं काही नोट्स काढायला पण नाही भारताच्या हवामानावरती. ठीक आहे. जेव्हा आपण कंबाईनच्या दृष्टीने विचार करतो इतर परीक्षेचा अभ्यास करत असताना भाग वेगळा आहे. ठीक आहे. तर जे कुठले उष्ण व कोरडे वारे धुळीचे वारे वाहतात त्या वाऱ्यांना पश्चिम वायव्य भारतामध्ये काय म्हणतात रे? लूचे वारे. हे कालबैसाखी तुम्हाला माहिती आहे पश्चिम बंगालकडे चहाचे वारे म्हणजे आपण इकडे बघतो बाबा बुधान टेकडे आहे ना आपल्या तिकडं नॉर्वेस्टर हे वेगळे समजा पाऊस पाडणारे वारे. स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी टिंब असा पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे हे आपल्याला याचं विभाजन एक ढोबळमानाने माहित असेल ना. की जो आपला हा भाग आहे समजा आपण अशी डायग्राम काढू याची की हा जो भाग आहे आपला समुद्र किनाऱ्याचा. समुद्र किनाऱ्यानंतर आपण बघतो की इथं आपला सह्याद्री आहे. त्यानंतर हा असा आपला त्याच्यानंतर सह्याद्रीचा पूर्वकडचा आणि परत मग थोडासा उंच होत जातो आपला कुठला पूर्व विदर्भाकडचा. इकडनं वारे येतात भरमसाठ इथं पाऊस पाडतात. म्हणजे नक्कीच जर याचं विभाजन केलं आपण तर इथं पाऊस जास्त पडेल. ह्या घाट माथ्यावर तर खूप जास्त वारे अडून पाऊस पडू शकतो. हा हे जरा ऑलरेडी वाऱ्यांमधलं बाष्प निघून गेल्यानंतर हा जो भाग आहे या भागामध्ये कमी पाऊस पडतो. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो हा पर्जन्य छायेचा आहे आणि मुख्यत्वे करून कोरडवाहू शेती या ठिकाणी केली जाते. आलं का लक्षात? ज्याच्यामध्ये ज्वारी बघतो आपण, बाजरी बघतो आपण, हे का सोलापूर वगैरे हा भाग आहे आपल्या महाराष्ट्रामधला.
तिकडं आपण ही जी कोरडवाहू शेती ती केली जाते. आता सगळ्यात जास्त पाऊस पडतो हा घाटमाथ्यावर म्हणजे किती पडतो रे? मॅक्सिमम 250 सेंटीमीटर म्हणतात याला. 250 सेंटीमीटर, इथं 200 सेंटीमीटर. त्याच्यानंतर इथे एकदम कमी होऊन जातो तो 50च्या वरती असतो थोडाफार आणि 80च्या खाली 50 ते 80 असं समजू शकतो. इथं परत थोडा वाढतो आणि इथं थोडा अजून 150 सेंटीमीटर पर्यंत हा पाऊस वाढतो. बरोबर का? 80, 100 ठीक आहे. तर जो हा भाग आहे ना, इथं कोरडवाहू शेती केली जाते. यांनी ऑप्शनमध्ये काय दिलंय 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त, पण 120 सेंटीमीटर पेक्षा असं वर्गीकरण पण आपण जास्त करून बघत नाही. त्यानंतर आता ही लाँग स्टेटमेंटची जी टेक्निक आहे त्याच्यामुळे कोणीतरी हे उत्तर मारून येईल बरं का. असं नाहीये. ऑलरेडी 200 म्हणजे भरमसाठ पाऊस झाला आणि 100 ते 120 मध्ये डायरेक्ट कोरडवाहू होईल का रे? इथं उलटं बेटर तापमान इथं कोरडवाहू कशाला व्हायला पाहिजे? चांगली शेती व्हायला पाहिजे ना. आता हे 30 सेंटीमीटर पेक्षा कमी हे तर वाळवंटाचं झालं रे. आपण हे तर असं महाराष्ट्रामध्ये बघितलं पण नाही 30 सेंटीमीटर पर्यंत बरोबर. 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त नेहमी आपण म्हणतो की तिथं खूप जास्त पाऊस पडतो. मग राहतो हा एक ऑप्शन बघा 100 सेंटीमीटर पेक्षा कमी पण 40 सेंटीमीटर ही खरं तर 40 ते 80 50 ते 80 50 ते 90 याच्यामध्ये कोरडवाहू शेती होत असते. मग जर ड ऑप्शन हा आपल्याला जास्त संयुक्तिक वाटतोय तो ऑप्शन 4 मध्ये ड हा ऑप्शन आहे. अशा वेळी आपण इथं मार्क करतो आणि हा नशिबाने आपला ड इथं चौथ्यालाच दिलाय म्हणून बरं आहे. पेपरमध्ये काय गोंधळ होतो इथं बरोबर आपण करतो उत्तर काढतो मेहनतीने आपल्याला माहित असतं. आपण इथं ड समजा इथं जर दिला असतं ना आपण ह्याला करायचं विसरून जातो. ह्या प्रश्नामध्ये काय करायचं मित्रांनो इथं असं लिहून ठेवायचं. ठीक आहे. पुढं भारतीय जनगणनेनुसार कोणती वस्ती नागरी वस्ती ठीक आहे मगाशी पण तुम्हाला म्हटलो कारण मी हा प्रश्न बघितला होता याच्यात म्हटलं अरे लोकसंख्येचा प्रश्नच नाही असं कसं झालं लोकसंख्येचा प्रश्न नाही आला असं नाही झालं ते नागरी वस्तीची व्याख्या विचारली 2011ला जेव्हा शेवटची जनगणना झाली अजून झाली नाही आपल्याकडे ही लास्टच्या याचेच आकडे आहेत आपल्याकडे अजूनपर्यंत आपण पण हीच तयारी करतोय आणि आयोग पण याच्यावरच प्रश्न विचारतोय काही विषय नाही चालू आहे बरोबर एकदम 2011च्या जनगणनेमध्ये नागरी वस्तीची व्याख्या सांगितली होती काय रे बाबा नागरी वस्ती कशाला म्हणायचं महानगरपालिका नगरपालिका जिथं आहे ती ठीक आहे 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे ती ठीक आहे 50% तुम्हाला माहित आहे का माहित असायला पाहिजे ही गोष्ट कारण आतापर्यंत 6 ते 7 वेळा याच्यावरती पीवायक्यू आलाय मग तो इकॉनॉमिक्स मध्ये म्हणा मग तो जॉग्राफी मध्ये म्हणा 50% नाही तर ती 75% बरं बिगर शेतीत लोक पाहिजे का पुरुष असे शब्द आहे खरं तर एमपीसी आपल्या राज्यसेवेच्या मेन्सच्या पेपरला लिहिलेलं इथं पुरुष बिगर शेती व्यवसायात असले पाहिजे तिथं काय असं लिहिलंय का काही कुठल्या स्पेसिफिक नाही फक्त त्यांनी काय म्हणलं नॉन ऍग्रिकल्चर मध्ये असले पाहिजे ठीक आहे आणि घनता ही दर चौरस किलोमीटरला त्यांनी काहीतरी ठरवलेला आकडा आहे तो 400 तो बरोबर आहे म्हणजे अ ब आणि ड बरोबर ह्याच्यामध्ये जिथं आपल्याला एकदम अडवूच शकतो असा प्रश्न कुठला होता का असा प्रश्न होता आणि ज्यावेळी जेव्हा भूगोल अवघड येतो का बाबा भूगोल अवघड येतो का त्यावेळी खूप अवघड येतो मग तो मागच्या राज्यसेवेला एकदा असं झालं होतं खूप अवघड येऊन जातो मग तो पण काय नाही आपण बाकीचे जेवढं करताय त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन करायची गोष्ट प्रत्येक जण पुस्तक वाचतं मी तुम्हाला सांगतो प्रत्येक जण काय करतं रे पुस्तक वाचतं पुस्तक वाचतं म्हणजे भूगोलाचा अभ्यास करतं काहीच नाही रे 8-10 दिवसाने ते पुस्तक वाचलेल्या गोष्टी आपण बऱ्यापैकी विसरलेलो असतो विसरायचं नाही म्हणूनच नोट्स आहे आपल्या नोट्स काय सांगतात आपल्या सगळ्यात पहिले आपण हा दिलाय मॅप महाराष्ट्राचा मॅप जो मला मागाशी व्यवस्थित काढता येत नव्हता पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या इथं महाराष्ट्राच्या मॅपमध्ये व्यवस्थित आपण जिल्हे दाखवले तुम्हाला आता तुम्ही म्हणाल इथं महाराष्ट्राचा मॅप दाखवला काय वेगळं केलं आम्ही गुगलवर पण पाहतो पुस्तकात पण पाहतो आणि हा इथं का दाखवलाय असा तर मला तुम्हाला सांगायचंय की हा आपल्याला पाठ झाला पाहिजे कसा पाठ झाला पाहिजे तर बाबा हिंगोलीच्या पूर्वेला जालना आहे का पश्चिमेला जालना हे माहित पाहिजे आपल्याला माहिती आहे बरोबर जवळच येतो याच्या शेजारी लागून कुठल्या आहे का इथं बघा एवढी एवढीशीच बाउंड्री आपण दाखवली ती त्याच्यानंतर दादरा नगर हवेली नाशिकला चिकटून दाखवता आलीच ती पण दाखवली नाही कारण ती नाहीये चिकटून आपल्याला प्रश्न येतो दादरा नगर हवेली कुठल्या जिल्ह्याला लागू नये त्याच्यानंतर नांदेडच्या इकडे दक्षिणेकडे कुठला जिल्हा आहे यवतमाळ कुठे आहे क्लॉकवाईज लावा अँटी क्लॉकवाईज लावा तर नीट बघायला गेलो तर सगळ्यात उत्तरेकडे आपण बघतो नंदुरबार हा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा इकडे हा कोकण विभाग चालू होतो इकडे पालघर ठाणे रायगड मुंबई उपनगर मुंबई शहर जे सगळ्यात छोटासा जिल्हा आहे ठीक आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो कोकणाचा भाग आहे तो असा उत्तरेकडनं दक्षिणेकडे लावण्यासाठी पण सांगू शकतात आपल्याला त्याच्यानंतर आपण बघतो नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर हे असे
एवढा भाग आहे. कधी कधी अशी सुद्धा दिली का आकृती दिली, ओळखा हा जिल्हा कुठला आहे. आलं का लक्षात? मग तुम्ही व्यवस्थित याला जर सारखं-सारखं बघितलं, आपल्या नोट्स जेव्हा पण उघडाल, तेव्हा सगळ्यात पहिले पान हे राहणार आहे. त्यामुळे याला तुम्ही जेव्हा-जेव्हा सारखं-सारखं बघाल, इथं जे हायलाइट केलंय ना आपण, याच्याबद्दलचं मी तुम्हाला गणित सांगतो काय आहे, की इथून ते इथपर्यंत मध्य प्रदेशची सीमा लागलेली आहे. वरती लिहिलेलं आहे आणि ती किती जिल्ह्यांना लागलेली आहे रे? तो आकडा लिहिलाय. डायरेक्ट प्रश्न येतो, किती जिल्ह्यांना लागलेली? मग आपण बसतो मोजत. आपल्याकडे आहेत किती मिनिटं? आपल्याकडे आहेत 60 मिनिटं. त्यात 10 मिनिटं आपल्याला गोळे करायला आणि थोडं शांत होण्यासाठी, इकडचं-तिकडचं बघण्यासाठी लागतात. असं समजू 7-8 मिनिटं तर जातातच जातात. त्याच्यामध्ये आपण इथं महाराष्ट्राचा नकाशा काढून आणि जिल्हे मोजायचे का रे? नाही ना. तर हे आपल्याला 8 आहे इथं डायरेक्ट माहितीच पाहिजे रे उत्तरेकडचे 8 आहे. तुम्ही म्हणाल मास्तर नुसतं पाठ करायला लावतंय. ज्या गोष्टी पाठ करायच्या तेवढ्याच सांगणार आहे. तुम्ही नंतर म्हणाल या नोट्स एवढ्या-एवढ्या कशा काय दिल्या तुम्ही? तुम्ही तर शिकवलं काहीच नाही. असं काही नाहीये. ज्या महत्त्वाच्या आहे त्या गोष्टी दिल्यात, त्या व्यवस्थित करायच्या आहे. ज्यांचा खूप जास्त चांगला अभ्यास झालाय त्यांनी व्हॅलिडेशन करायची म्हणून काही नवीन पुस्तक नाही बनवायचं नोट्सच्या नावाखाली. हं. वरती मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश कुठल्या जिल्ह्यांना लागतं रे? नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा. अकोल्याला लागत नाही. अमरावती, वर्ध्याला लागत नाही. आपल्याला वाटू शकतं का हे अरे यांच्या वरती लागूनच असतील. नाही. नागपूर, भंडारा आणि गोंदिया. त्यानंतर छत्तीसगड आहे ह्या भागामध्ये आपण बघतो नक्षली चळवळ इकडे सगळ्यात पहिले होती. आता जरापैकी कमी झाली तिकडे. गोंदिया आणि गडचिरोली हे छत्तीसगडला लागून असलेले आपल्याकडे बऱ्यापैकी आदिवासी भाग पण इकडच्या भागामध्ये, त्याच्यानंतर इकडच्या भागामध्ये, ह्या इथल्या भागामध्ये हे जे पॉकेट्स आहे ना, हे कॉर्नर्स आहेत ना, इथं जास्त प्रमाणात आपल्याला जे आदिवासी भाग आहेत ना, आदिवासी लोक आहेत ना, त्यांची संख्या इथं जाणवते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला आला पुणे विभाग. पुण्यामध्ये काय रे? पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर सोलापूर सोडला ना, सोलापूर जर सोडला ना, तर इथं सगळे शेती, सदन शेती या भागामध्ये. सातारा झालं, सांगली झालं, कोल्हापूर झालं, पुणे झालं. ऊसाची शेती. इकडचा थोडा बारामतीचा प्रदेश असा सोडला, बारामतीच्या पलीकडचा आणि इकडचा. तर इथं थोडंसं पर्जन्य छायेचा प्रदेश जास्त जास्त खतरनाक इथं कमी पाणी आहे. म्हणजे इथे खतरनाक दुष्काळ असतो. पण ते दुष्काळ जलसिंचनाच्या सोयींनी थोडासा झाकळून गेलेला आहे बऱ्यापैकी. परंतु इथं थोडासा त्याच्याही पेक्षा जास्त पाऊस पडून म्हणजे या भागापेक्षा आपण बघतो मराठवाड्यात थोडा जास्त पाऊस आहे या भागापेक्षा. ठीक आहे. पण इथं सोयी नाही, सुविधा नाही जलसिंचनाच्या. त्याच्यामुळं आपण बघतो दरवर्षी इकडे रेल्वेने पाणी न्यावं लागलं होतं 1-2 वेळा तर. पाण्याचं दुर्भिक्ष असतं हा भाग. इथं थोडंसं पाण्याचं कमतरता असते. आपण याला म्हणतो मराठवाडा. हे मराठवाड्यातले जिल्हे विचारतात. किती जिल्हे मराठवाड्यामध्ये, किती तालुके ते आपण लिहिलेले. आता इकडं पहिले इथं काय होतं तर आंध्र प्रदेश होता. परंतु आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वेगळे झाल्यानंतर काय रे आपल्याला आता आंध्र प्रदेशची बॉर्डर लागत नाही. तर कुठली बॉर्डर लागती? तेलंगणा. किती जिल्ह्यांना? 4 जिल्ह्यांना. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, इमॅजिन करायचं, सारखा मॅप बघायचा आहे आपल्याला. त्यानंतर कर्नाटक. कर्नाटक बघा 8 होतं मध्य प्रदेश सगळ्यात जास्त. तर कर्नाटक किती आहे? 2 नंबरचं सगळ्यात जास्त जिल्हे लागतात कर्नाटकला. कर्नाटकला कुठला लागतो? हा जो नांदेड आहे ना, याच्यावर असा प्रश्न येतो, की कुठला जिल्हा हा 2 राज्यांना लागून आहे? लक्षात राहू द्या हा नांदेड इथं. नांदेड जो आहे ना, आता याच्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं, की इथं नीट विभागणी बघा. 2 राज्यांना लागते या जिल्ह्याची सीमा. त्याच्यानंतर गडचिरोलीची 2 राज्यांना लागते हिची सीमा. गोंदिया 2 राज्यांकडे, इकडे नंदुरबार. आपण मॅप काढताना कधी-कधी काय करतो, हा जो नंदुरबार आहे ना, याच्या खाली धुळे घेतो इथं. असं वाटतं आपल्याला असा धुळे. लक्षात घ्या, धुळ्याची सुद्धा बॉर्डर लागलेली इथं. कुठं? गुजरातला. गुजरातला किती जिल्ह्यांची बॉर्डर आहे? तर गुजरातला 4 जिल्ह्यांची बॉर्डर लागलेली आहे. इथं आपण लिहिलेलं आहे. पालघर आहे इथं दादरा नगर हवेली जवळ. ठीक आहे? असं आणि गोव्याला आपलं सिंधुदुर्ग हे जिल्ह्याची सीमा लागलेली इथं खाली दिसत असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा मॅप बघायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर महत्वाचं काय बघायचंय आपल्याला, तर आता ह्याच्यावरती वारंवार प्रश्न आहे. आपण ह्या चॅप्टरवरती आत्तापर्यंत संपूर्ण एमपीएससी मध्ये आतापर्यंत कोणते प्रश्न आले ना ते घेणार आहे. 14-15 प्रश्न आले. नेहमी महाराष्ट्राच्या भौगोलिक विस्तारावरतीच प्रश्न आलेला आहे या भागामध्ये जास्त करून. वरती जे दाखवलं ते जिल्हे आणि हे भौगोलिक विस्तार. हा आपल्याला तोंडपाठ असला पाहिजे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ही इथं 713 दिली का? ही लोकसंख्या सुद्धा डायरेक्ट दिसतो आपल्याला तोंडपाठ असली पाहिजे. तुम्ही म्हणाल इतकी बारीक 3,07,713च पाठ करायची का? पाठच करायची. प्रश्न आलाय त्याच्यावरती. एकदा नाही, दोनदा नाही, भरपूर वेळा. 3rd इन एरिया म्हणजे काय? तर भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो? तर तो 3रा लागतो. मग पहिला कोणत्या राज्याचा लागतो रे? हे माहित पाहिजे आपल्याला. काय?
तर राजस्थानची भूसीमा ही सगळ्यात जास्त आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने कुठलं राज्य असेल तर राजस्थान, तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र. टोटल इंडियाचा जर विचार केला, म्हणजे जर इंडियाला आपण 100% असं म्हटलं, तर महाराष्ट्र, फक्त महाराष्ट्रची जी भूसीमा आहे, सॉरी जी भूमी आहे, त्या भूमीचे क्षेत्रफळ हे भारताच्या तुलनेत किती आहे रे? 936. प्रश्न आलेला आहे 9.26 ला बी चुकवल्यासाठी दिलेलं आहे त्यांनी बरं का, म्हणून आपल्याला एक्झॅक्ट माहिती पाहिजे. 9.36 हा पॉईंट विसरायचा नाही. 9.36%, 9.36%. क्षेत्रफळ 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. हे लेक्चर असंच आहे, वाचून सुद्धा दाखवू शकलो असतो, पण मी याच्यावर स्ट्रेस देतोय, त्या गोष्टी व्यवस्थित पाठ करायच्या आहे. आता अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. अक्षवृत्त आपल्याला माहिती आहे कसे रे? सरळ का? नाही ना? आडव्या लाईन ज्या असतात अक्षवृत्त, आपण बेसिक कन्सेप्ट मध्ये त्या घेणार आहे, तुम्हाला माहितच असतील. अक्षवृत्त आणि रेखावृत्त तर आपण लहानपणी शिकलेलो आहे. ठीक आहे, तर रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार आपल्याला हा माहित असला पाहिजे. काय तर यांचे जे आपले हे आहेत ना, कितीपासून ते कितीपर्यंत? 15°44 पासून ते 22°6 पर्यंत, 6 उत्तर. आपण भारत हा देश, ठीक आहे, आपल्या पृथ्वीच्या कुठल्या गोलार्धात येतो? उत्तर गोलार्धात येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतामधून कर्कवृत्त जातं, हे तुम्हाला माहिती आहे. आपण विषुववृत्ताच्या वरती येतो, म्हणजे आपण काय? उत्तर गोलार्धामध्ये येतो. मग आपले अक्षवृत्त जिथून चालू होतात ती 0, त्याच्यानंतर 1, 2, 3 उत्तर असं चालू होतं. तर 15°44 उत्तर पासून आपण 44 मिनिटं उत्तर पासून ते 22°6 उत्तर इतकं. याच्यामध्ये आपण बेरीज करून ठेवले, लक्षात येतं आपल्याला किती ते 15 आणि 22 मध्ये किती डिफर येतो रे? 7. 7 आणि इकडं 8. 72, 36 ते 80, 54 पूर्व गोलार्ध. आता ग्रीनिच जी रेखावृत्त आहे, त्या ग्रीनिच रेखावृत्ताच्या उजवीकडील जे काही गोलार्ध आहे त्याला आपण पूर्व गोलार्ध म्हणतो, आणि त्याच्या पश्चिमेकडचं जे काही गोलार्ध आहे त्याला आपण काय म्हणतो? पश्चिम गोलार्ध. मग आता मला सांगा, भारत देश, महाराष्ट्र राज्य हे पृथ्वीवर कुठल्या गोलार्धात येतं? आपल्याला एक गोष्ट कळली, उत्तर गोलार्धात येतं. उत्तर गोलार्धाबरोबर ते काय येतं? तर पूर्व, म्हणजे उत्तर गोलार्ध आणि पूर्व रेखावृत्तीय गोलार्ध. आलं लक्षात? तर इथं पश्चिम देतात, ते पश्चिम नाही, तर आपण ग्रीनिच रेखावृत्ताच्या पूर्वेकडे येतो, म्हणून ते पूर्व. किती रे? 72.36. काय? 72.36 ते 80.54. याच्यामध्ये बरोबर 8चा डिफरन्स येतो. आता मी ते कसं लक्षात ठेवायचं ते तुम्हाला सांगतो. 8चा येतोय ना, 800 किलोमीटर. तुम्ही म्हणाल 800च आहे का? 801, 802 असं काहीच नाही. एक्झॅक्ट 800 किलोमीटर असं प्रश्न परीक्षेला आलेला आहे. त्यामुळे ती किती आहे, कशी मोजली, याच्याशी काही मतलब नाही. आपल्याला याच्यावरती PYQ आलेले आहेत आणि त्यांनी उत्तर 800 किलोमीटर इतकं दिलेलं आहे. म्हणजे भारताचं जे काही रेखावृत्तीय विस्तार आहे तो अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा कसा आहे रे? जास्त आहे. कारण अक्षवृत्तीय विस्तार हा 720 किलोमीटर आहे. किती आहे? 720 किलोमीटर. आता ही 720 जी फिगर आहे ती तुम्हाला 2 ठिकाणी लक्षात ठेवायची. भारताला लाभलेला जो समुद्र किनारा आहे तो 720 किलोमीटरचा आहे. किती रे? 720 किलोमीटरचा. ठीक आहे, त्यामुळं त्याचबरोबर भारताचं उत्तर दक्षिण अंतर हे 720, त्यानंतर भारताचं पूर्व पश्चिम अंतर हे 800 किलोमीटर. या फिगर्स इथं पाठ पाहिजे. आपण इथं लिहिल्या, पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण लांबी 720 किलोमीटर, आणि महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार लिहिलाय. ह्या पाठ करायसाठीच्या फिगर आहेत. 1544 ते 22.6 उत्तर, 1536 ते 80.54 पूर्व. आता मला एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण इथं बघितलं, आपण इथं कुठं कर्कवृत्ताचा विषय सांगितला का तुम्हाला? कारण कर्कवृत्त हे महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे, ते महाराष्ट्रामधून जात नाही. मध्येच एखाद्या प्रश्नामध्ये देतात की महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातून कर्कवृत्त जातं. कसं जाईल रे बाबा? ते तर वरून जातं ना, त्याचा याचा काही संबंध नाही. कारण कर्कवृत्त आपल्याला माहिती किती अंशाला आहे ते? 23 अंशाच्या वरती आहे काहीतरी. आलं लक्षात? तर कर्कवृत्त हे महाराष्ट्रातून जात नाही. मगाशीच सांगितलं, रेखावृत्तीय विस्तार हा अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, आता याच्याबद्दल काही प्रश्न आहे, परत आपल्या नोट्स आहेत, असं आपण या नोट्समध्ये स्वरूप ठेवलेले आहे. जे लेटेस्ट आलेले प्रश्न आहेत ना ते पण याच्यामध्ये लिहिलेले आहेत. जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. काय म्हटलं होतं मी? प्रश्न येतो आपल्याला, म्हणून आपल्याला तो मॅप व्यवस्थित बघायचा आहे. जालना जिल्हा हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. बघा रे मग,
आहे का जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस? हिंगोली आणि जालना. आता जालना जिल्हा म्हटलं त्यांनी, जालना हिंगोलीच्या पूर्वेस आहे. हा पूर्वेस आहे का पश्चिमेस आहे? पूर्व तर इकडे, आपण लक्षात ठेवलेलं आहे. अशी दिशा पाठ करा म्हणजे तुम्हाला पाठच असेल. पण हे बघा, आ द न प वा, काय रे, आदन पवा उईपू. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल मास्तर काही पण ट्रिक बनवते, हेच ट्रिक पाठ केलेला लहानपणापासून. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य हे तुम्हाला लक्षात राहिलं. आदन पवा उईपू. ठीक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे उत्तर जिकडे असेल त्याच्या इकडे उजवीकडे पूर्व असते. आणि काय म्हणतंय ते प्रश्नामध्ये, की जालना जिल्हा हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेकडे आहे का रे? तर तो पश्चिमेकडे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तो पश्चिमेकडे आहे. म्हणून आपल्याला मॅप व्यवस्थित बघायचा आहे. आता हे पूर्वेस जे दिलंय तर हे विधान चुकीचं असेल. त्यानंतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास 2 राज्यांच्या सीमा आहेत. आपण मगाशी सांगितलं की काही काही ठिकाणी असं विचारलं असतं की ह्या जिल्ह्याला 2 राज्यांना सीमा लागून आहेत का? तर मी तुम्हाला म्हटलं होतं नंदुरबारचं आपल्याला माहित असतं, पण धुळ्याचं आपण बघतो का? कारण असं वाटतं की नंदुरबारच्या धुळे आपल्या खाली येतं, परंतु इथं नीट बघा आता. इथं कुठंच क्लोज नाही. इकडच्या साईडला बी बाउंड्री आहे धुळ्याची आणि इकडच्या साईडला पण बाउंड्री आहे धुळ्याची. लक्षात घ्या. गुजरातला पण धुळे लागून आहे आणि मध्य प्रदेशला. आपल्याला फक्त नंदुरबार वाटू शकतो, तो चिंचोळा भाग बाहेर निघाला असल्यामुळं. पण तसं काही नाही. तर ह्या दोन्हींच्या पण दोन्ही राज्यांना सीमा लागून आहेत. मग हे विधान 2 राज्यांच्या सीमा आहेत हे विधान बरोबर येतं. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ पाठ करा म्हटलं होतं का नाही? 3,07,713 चौरस किलोमीटर. काय सांगितलं होतं? हे आपल्याला पाठ करायचंय. 3,07,713. तुम्ही म्हणाल काय हे तर बरोबरच दिलं होतं की ना, आपण फिगर आल्यानंतर एवढी डिटेल पाहत नाही. 3,07,000 माहिती म्हणजे आपलं बरोबरच येईल. पुढे काही PYQ जेव्हा आपण घेऊ तेव्हा इथं 713 वर सुद्धा चुकवलंय. त्यामुळे ही गोष्ट पाठ करायची. आलं लक्षात? म्हणजे ह्या 2 विधानं बरोबर आहेत. आपल्याला काय विचारलंय? काय बरोबर नाही. अबरोबर नाही. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यांची सीमा ही कर्नाटक व तेलंगणा मगाशीच दाखवली होती का नाही? या 2 राज्यांना लागून आहे. तुम्हाला मी इथं दाखवली होती. कर्नाटक आणि तेलंगणाला नांदेडची सीमा लागून आहे बघा. कर्नाटक आणि तेलंगणा. आलं लक्षात? अजून दुसरा कुठला जिल्हा असण्याचा काही संबंध नाही. ठीक आहे. त्यामुळे इथं जे ऑप्शन दिले त्याच्यामध्ये नांदेड हा ऑप्शन उत्तर येतं. महाराष्ट्राचा पूर्वेकडील भागाला, हा जो महाराष्ट्र आहे आपला, तर याच्या पूर्वेकडील भागाला जमलाय बरं का बरं. काय म्हणतात? कोकण. हा भाग कुठला आहे? पश्चिम भाग. हा भाग पश्चिम म्हणजे पूर्वेकडील नाहीये. मराठवाडा, इथं तर मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाडा येतो. नाही. पश्चिम महाराष्ट्र याच्या तर इकडे आहे पश्चिम महाराष्ट्र. हा विषय नाही. आणि हा ESO मेन्स जुलै 2022 म्हटलं ना तुम्हाला, भूगोलावर प्रश्न इतके सोपे होऊन जातात. त्याच्यामुळे काही काही पोरं म्हणतात की पेपर खूप सोपा आला होता, कारण ह्या 4 प्रश्नांवर ठरवून टाकतात. असं होऊन जातं. फक्त इकडचा भाग माहिती आहे आपल्याला, विदर्भ, नागपूर होता सगळ्यात सुरुवातीला हा विभाग. त्याच्यानंतर त्याच्यातून अमरावती बाहेर काढला आणि 6 विभाग झाले आता आपल्याकडे. महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ ... चौरस किलोमीटर असून त्याचा विस्तार देखील इथं विचारलाय. ESO मुख्य 2018, संयुक्त गट ब पूर्व 2017. मगाशी काय सांगितलं मी तुम्हाला? 613 मध्ये चुकवलंय. सॉरी, तुम्हाला हे जर माहित असेल ते बघा, 613 मध्ये चुकवलंय. 3,07,713 फिगर पाठ. मग इकडची गोष्ट माहित नसती तरी जमलं असतं, पण ही जर फिगर पाठ पाहिजे होती. 72, 36 ते 80 याच्यामध्ये 8चा गॅप आहे आपल्याला माहिती आहे, आणि 800 किलोमीटर त्यांचा विस्तार देखील आहे. त्यानंतर राज्याचा विस्तार, परत एकदा प्रश्न 17ला पण 15ला पण याच्यावरच विचारलाय की कुठल्या रेखावृत्तापासून ते कुठल्या रेखावृत्तापर्यंत. इथं किती क्लोज आहे बघा बरं हे कॉम्बॅट, किती क्लोज आहे. यांनी दिलंय बघा 76-80. याच्यात किती 4चा फरक होतो, 20 जागीच कट. 72-80 8चा होतो, इथं 9चा होतोय, इथं होतोय 8चा. ठीक आहे, इथं होतोय 8चा. मग याच्यात कुठल्या डेटावरती त्यांनी चुकवलंय बघा, इथं आणि इथं या डेटावरती चुकवलंय त्यांनी. 72, 36 ते 80, 54. आलं लक्षात? पाठ करायचंय ते. महाराष्ट्र राज्याची, असंच देशाचं पण करायचं आपल्याला, भारत देशाचं. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी. पूर्व पश्चिम म्हणजे कोणती? ही का? ही लांबी माहिती आहे सगळ्यांना आपल्याला. चुकतो आपण कधी कधी परीक्षेच्या याच्यामध्ये. 800 किलोमीटर. ही किती आहे? 720 आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? आता हा प्रश्न बघा किती म्हणजे वरच्या लेवलला गेलाय बघा. तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे. गडचिरोलीचा तर काही संबंध येतोय का? येतोय ना, थोडासा येतोय का नाही असा.
तर आपल्याला तेलंगणा माहिती आहे, इथं नांदेड पर्यंत आहे. नांदेड पण ऑप्शन मध्ये आहे. यवतमाळला संपूर्ण लागून आहे, गडचिरोलीला बऱ्यापैकी लागून आहे. छत्तीसगड आणि यवतमाळ. ठीक आहे. चंद्रपूर, गडचिरोली, चंद्रपूर तर इकडं मध्ये. जर आपल्याला मॅप व्यवस्थित व्हिज्युअलाइज होत असेल, ठीक आहे, मॅप जर आपल्याला व्यवस्थित व्हिज्युअलाइज होत असेल, तर मग आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात कमी कोणाची लागून आहे. बघा नांदेडची किती लागून आहे रे. आपण पेन बदलू. नांदेडची बघा किती लागून आहे, एवढी सीमा. त्याच्यानंतर ही आपली गडचिरोलीची, त्यानंतर चंद्रपूरची, यवतमाळ एवढीशीच. मग उत्तर येतं ना. जर आपण व्यवस्थित सारखे सारखे बघितलेलं असेल तर आपल्याला लगेच उत्तर कळतं की याचं जर ऑप्शन मध्ये यवतमाळ असेल तर यवतमाळ उत्तर येतं. यवतमाळ म्हणजे त्यावरच प्रश्न येतोय बघा तुम्ही, त्या मॅपवर एका, त्याच्यानंतर स्थान विस्तारावरती. आता 60 मध्ये आणि 2020 मध्ये एकूण प्रशासकीय आत्ताचा एकम माहितीचा जो आपण मगाशी बघितला. पुढे महाराष्ट्र, मी तुम्हाला म्हटलो द्विभाषिक मुंबईचं, ज्याच्या म्हणजे पहिले गुजरात प्लस मुंबई असं होतं, म्हणजे भाषिक मुंबई राज्याची जी स्थापना होती ती कधी झाली होती तर 1 नोव्हेंबर, तारीख पाठ करा, ही तारीख पाठ करा. त्यानंतर 1 मे 1960 ही आपल्याला पाठच असते. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना मुंबईसह. संयुक्त महाराष्ट्र का म्हणतात, त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई होतं. ठीक आहे. प्रशासकीय विभाग सुरुवातीला 4 होते. 1 मे 60 ला काय होतं रे, कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर. नागपूरमधून काय निघाला, अमरावती. पुण्यामधून काय आला, नाशिक. प्रशासकीय, आता हे आपल्याला माहिती आहे, औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलेलं आहे. प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. आता आपण इतक्यापर्यंत काय बघत होतो की कुठला जिल्हा कुठे आहे, कुठल्या जिल्ह्याला कुठल्या राज्याची सीमा लागून आहे, बरोबर. तर आता आपल्याला लक्षात घ्यायचं की प्रशासकीय जे विभाग आहे आपले आतापर्यंत बघितलेले 6, त्यांचा क्षेत्रफळामध्ये सगळ्यात मोठा कुठला प्रशासकीय विभाग आहे तर औरंगाबाद, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहे. किती जिल्हे हा प्रश्न येतो, 8 जिल्हे. त्यानंतर क्षेत्रफळानुसार मोठा असलेला नाशिक, त्यानंतर पुणे, या दोघांमध्ये सारखेच जिल्हे. नागपूरमध्ये जरी जिल्ह्यांची संख्या जास्त असली तरी तो क्षेत्रफळानुसार पुणे आणि नाशिक पेक्षा लहान आहे. त्यानंतर सगळ्यात खाली अमरावती व कोकण. कोकणात बघा 7. मग जर तालुक्यांप्रमाणे लावायला सांगितलं उतरता क्रम तर औरंगाबाद नंतर कोकण येईल. लक्षात घ्या. सॉरी, जिल्ह्यांवाईज लावायला लावलं तर औरंगाबाद नंतर कोकण येईल. आणि इकडं प्रशासकीय विभागांचा यांनी तालुक्यानुसार लावायला सांगितलं उतरता क्रम, तर इथं तुम्ही बघून घ्यायचा, या गोष्टी पाठ करायच्या. औरंगाबाद मध्ये 76 तालुके आहेत. किती, 76. कोकणामध्ये 50. कोणत्या यांच्यामध्ये जवळपास आहेत बघा, नागपूर 64. नागपूर इथे या 6 नंबरवरती, 4 नंबरवरती ते इथं गेलं, कारण तालुके त्याच्यामध्ये जास्त आहे पुण्यामध्ये. आणि नाशिक 54, अमरावती 56. अशा पद्धतीने याच्यात जी काही जिल्ह्याची विभागणी आहे, त्याच्यानंतर तालुक्यांची विभागणी, या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर सर्वाधिक जिल्हा असणारा विभाग कुठला आहे, आपण मगाशीच बघितलं वरती की औरंगाबाद. संभाजीनगर हा 8 जिल्हे असलेला सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग. सर्वात कमी जिल्हे असणारा विभाग जर कुठला असेल रे, सर्वात कमी जिल्हे म्हणजे ह्या 3 विभागांमध्ये 5च जिल्हे आहेत. कुठले विभाग आहेत ते, पुणे, अमरावती आणि नाशिक. पुणे, अमरावती आणि नाशिक याच्यामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. ही नोट्स तेवढ्या गरजेच्या गोष्टी, पाठ करायच्या गोष्टी त्या आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहे. विभागांबद्दल विशेष माहिती सांगतो आता. तर काय, आपला जो प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद, याच्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे रे, तर बीड. बीड हा सर्वात मोठा जिल्हा आहे औरंगाबाद विभागातला. त्याच्यानंतर सर्वात लहान जिल्हा कुठला आहे, हिंगोली. काय, हिंगोली. आता हे मोठा आणि लहान जिल्हा यांच्याच बरोबर याच्यामध्ये काय काय विचारलं जातं रे, तर जो काही प्रशासकीय विभाग आहे याच्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका कुठला आणि सर्वात दक्षिणेकडचा तालुका कुठला, त्याच्यानंतर पूर्व आणि पश्चिमेकडचा. आता पहिल्या रिडिंग मध्ये आपल्याला ह्याला लगेच पाठ करता येणार नाही, कारण ऑलरेडी पाठ करायला भरपूर गोष्टी. याला आपण सेकंड प्रायोरिटीवर ठेवणार आहे. काय, सेकंड प्रायोरिटीवरती. पण ह्या गोष्टी पण आपल्याला बघायच्या आहे. ह्या सीमा आहेत त्या प्रादेशिक विभागांच्या. आलं लक्षात. इथं धडगाव अक्राणी नंदुरबार मधला, मुक्ताईनगर जळगावचं, कर्जत अहमदनगरचं आणि त्र्यंबकेश्वर म्हणजे त्या प्रशासकीय विभागामधला सगळ्यात टोकाचा, म्हणजे इकडच्या साईडला कुठला आहे, त्यानंतर इकडच्या साईडला कुठला आहे, पूर्व पश्चिमेचा, उत्तर दक्षिणेचा कुठला आहे, तो आपल्याला लक्षात ठेवायचा. तो हळूहळू. परंतु यांच्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे, अहमदनगर. त्याच्यानंतर अहिल्यानगर म्हटलंय याला. आता सर्वात लहान जिल्हा कुठला आहे, नंदुरबार. हे आपल्याला मिनिमम आत्ता पाठ पाहिजे. ठीक आहे, आपण जेव्हा सेकंड टाइमला, म्हणजे जेव्हा आता रिव्हिजनला जाऊ, पेपर होणार आहे आपला त्याच्या आधी,
त्यावेळेस या गोष्टी पाठ करण्याचा प्रयत्न करा. मी प्रयत्न करू आपण की आयोगाच्या स्टाईलचा पेपर काढूया, पण बऱ्यापैकी आपल्या नोट्स तुम्हाला पूर्णपणे पाठ करून घेण्याचा प्रयत्न असेल त्या टेस्टमध्ये आपला. या नोट्स मधून आपण क्वेश्चन फ्रेम करणार म्हणजे करणार. ठीक आहे. माझ्याकडचे जे सेक्शन आहे, जे टॉपिक आहे, त्यामध्ये मी तुम्हाला त्यातून प्रश्न काढून देणार आहे. जास्त करून मला ह्या मिनिमम ह्या नोट्स मधल्या गोष्टी पाठ पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा जो अभ्यास आहे तो पीवायक्यू जे तुम्ही करा बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण आपण 2-3 तासाचे दिवसभराच्या लेक्चर नंतर पूर्ण दिवस मोकळा ठेवलाय. त्याच्यामध्ये तासाभराचं गणित आहे, जे तुम्हाला पेज बनवायला लावले ते, आणि तासाभराचं करंट आहे. या गोष्टींच्या व्यतिरिक्त जो उरलेला 4-5 तासाचा टाइम आहे, तो आपल्याला व्यवस्थित पीवायक्यू साठी आणि आपल्या रेफरन्स मटेरियल साठी यूज करायचा आहे. पण ह्या गोष्टी पाठ करायच्या आहे, 2-3 वेळा हे वाचायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुणे विभाग. पुणे विभागामधला सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे तर पुणे. त्याच्यानंतर लहान जिल्हा कोल्हापूर. नागपूर विभागामध्ये जर कुठला मोठा जिल्हा असेल तर तो गडचिरोली, आणि लहान जिल्हा आहे भंडारा. ठीक आहे मित्रांनो, याच्यात आपण यांचे उत्तरेकडचे, दक्षिणेकडचे, पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे तर हे दिलेले. अक्कलकोट आहे पुण्याच्या पूर्वेला, पुण्याच्या पश्चिमेकडे वडगाव आहे, आणि उत्तरेला जुन्नर आणि दक्षिणेला चंदगड. त्याचबरोबर नागपूरमध्ये हे जे आष्टी आहे का, या आष्टी आपल्या नगरमध्ये पण एक आष्टी आहे आणि नागपूर विभागामध्ये पण एक आष्टी आहे. तर असे काही तालुके आहेत, काही गाव आहेत की ज्यांची नावं रिपीटेड आहे, म्हणजे कुठल्या तरी विभागामध्ये ते आहे तसं गाव, त्यानंतर ते दुसऱ्या सेम नावाचं गाव पण दुसऱ्या विभागामध्ये पण आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. हे वर्ध्यातला आष्टी विचारल्यांनी, रामटेक, त्यानंतर भामरागड गडचिरोली मधला, आणि सिरोंचा, हे यांची उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम सीमा आहे. सेकंड प्रायोरिटीवर हे वाचायचं. अमरावती विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा, इकडला आपण सर्वात मोठा गडचिरोली बघितला. इकडे अमरावती मधला सर्वात मोठा कुठला आहे, यवतमाळ, ज्याचं सगळ्यात कमी सीमा लागलेली तेलंगणाला. त्यानंतर सर्वात लहान जिल्हा कुठला आहे रे आपला, वाशिम, अमरावती विभागामधला वाशिम. कोकण विभागामधला सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी, आणि सर्वात लहान मुंबई शहर. यांची ही जास्त करून कोकणावरती फोकस असू द्या का, वरती तलासरी आहे, खाली दोडा मार्ग आहे, दोडा मार्गच आहे. यांच्या पूर्वेला पण असं म्हटलं जातं, सगळ्यात साईडला निघायला पूर्वेकडची सीमा. म्हणजे जेव्हा आपण रेखावृत्ताच्या लाईन मध्ये पकडतो, तर वरती थोडासा चिंचोळ भाग आहे, खाली थोडा असा विस्तारित झालेला आहे सिंधुदुर्गाचा. म्हणजे तो पूर्वेकडचा पण तो दोडा मार्गच आहे, आणि इकडचं पण दक्षिणेकडचं पण दोडा मार्गच आहे, बरोबर. इकडे पालघर. आता महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांवरती कसे प्रश्न आलेले आहेत बघा. 1 मे 1960 रोजी मुंबईसह नव महाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आणि एकूण किती तालुके होते? ही गोष्ट इथं दिली, नोट्स मध्ये दिली नाही, म्हणून मग ही गोष्ट इथं पाठ करायची आपल्याला. आलं लक्षात? ठीक आहे. तर 229 तालुके, 229 तालुके आणि 26 जिल्हे, अ व अ आपल्याला बघून घ्यायचंय. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला तिथं पाठ करायचं. हा आलेला राज्यसेवेला आलेला प्रश्न होता. ठीक आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी जिल्ह्यांची संख्या इथं दिले बघा लगेच नोट्स मध्ये एक्सप्लेन करताना. 26 जिल्हे व 229 तालुके. त्याचबरोबर आत्ताच्या घडीला 2025 मध्ये आपल्याकडे 358 तालुक्यांची संख्या आहे. लक्षात असू द्या, विचारतात. आलं ना मनामध्ये तर 358 तालुके आहे का विचारतील ते. 36 आणि 358 या फिगर लक्षात ठेवायच्या. त्यानंतर 60 नंतर 2020 पर्यंत राज्यात 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. यांच्या सिरियलवर प्रश्न आलाय. म्हणजे काय तर सगळ्यात पहिले कुठला जिल्हा निर्माण झाला रे, त्याच्यानंतर कुठला झाला रे. तर मी तुम्हाला याच्याबद्दल एक ट्रिक देणार आहे, घाबरायचं काही कारण नाही, एकदम सोपं आहे. तर ट्रिक काय आहे मित्रांनो, सीजा, सीजा नावाची, सीजा लागमू नववा हिंगोपा. कोण? नववा हिंगोपा. तुम्हाला पण माहित असेल, ही बऱ्याच ठिकाणी वापरलेली, म्हणजे कुठून तरी ऐकलेली असणार. मी पण स्वतः बनवलेली नाही, पण ही ऐकून सीजा लागमू नववा हिंगोपा. आता सीजा लागमू नववा हिंगोपा हे जेव्हा तुम्ही पाठ करता तेव्हा काहीच चुकायचा म्हणजे चान्सच नाही. सगळ्यात पहिले काय आलं होतं रे, तर सिंधुदुर्ग निर्माण झाला होता. कशातून? रत्नागिरीमधून. त्याच्यानंतर जालना, ज्यावरून जालना, औरंगाबाद म्हणजे आजच्या संभाजीनगर मधून जालना निर्माण झाला होता. त्याच्यानंतर लागमू म्हणजे काय रे, तर लातूर, गडचिरोली आणि मुंबई उपनगर. मुंबई शहरातून मुंबई उपनगर झालं हे लक्षात येतं आपल्याला. आपल्याला लक्षात येत नाही गडचिरोलीतून चंद्रपूर झालाय का रे, नाही. चांदा हा जिल्हा होता. चांदा जिल्ह्यातून गडचिरोलीची निर्मिती झाली आणि चांदा जिल्ह्याला चंद्रपूर नाव ठेवलं. ठीक आहे. आता उस्मानाबाद मधून लातूर आलाय. काय आलाय? उस्मानाबाद मधून. इथं तुम्ही चुकू शकता, लक्षात ठेवा ही गोष्ट. उस्मानाबाद मधून लातूरची निर्मिती झालेली. आता नववा हिंगोपा, ठीक आहे, यांच्या डेट्सचा गणित सांगतो तुम्हाला. बघा, इथं 2 तयार झाले सगळ्यात सुरुवातीला 81 ला, 82 ला 2 तयार झाले, नंतर एकच तयार झाला. आलं लक्षात?
2 2 1 इकडं पण सेम 2 2 1 अशा पद्धतीने हे 10 जे जिल्हे आहेत यांची निर्मिती झालेली आहे 26 ते 36. आता 9वा म्हणजे काय, नंदुरबार धुळ्यातून निर्माण झाला. कोण रे, नंदुरबार. अकोल्यातून वाशिम. 9वा हिंगोपा, ही हिंगोली आणि गोंदिया. भंडाऱ्यातून गोंदिया तयार झाला. परभणीतून हिंगोली जिल्हा तयार झाला. त्याचबरोबर ठाण्यातून आता 2014 ला पालघर तयार झालाय. इथं डेट्स महत्वाची नाही, पण आपल्याला हे साल महत्वाचं आहे. इथं कमीत कमी साल पाठ झालं पाहिजे. आता साल पाठ करताना एक टेक्निक आहे बघा, 81 82 आणि 90. त्याच्यामध्ये 8 मिळवले. किती मिळवले, 8. आता परत 90 मध्ये किती मिळवायचे रे, तर 90 मध्ये किती मिळवायचे, 8 मिळवायचे आणि 98 आणि लगेच मग 81 82 सारखा इथं 99. म्हणजे काय, तर हे मधलं जे मुंबई उपनगर आहे याच्यापासून वरती पण जाताना आणि खाली पण जाताना 8 ची त्याच्यामध्ये ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायचे आणि वरती लगेच 1 चीच करायचंय. कितीची करायचंय, 1 ची. आणि हे 14चं तुम्हाला माहिती आहे, चुकणार नाही, व्यवस्थित लक्षात राहू द्या. मी काय सांगितलं ते रिपीट करतो परत एकदा. 90 पासून खाली जाताना पण 8 आणि वरती जाताना पण 8. त्याच्यानंतर इथं फक्त 1 आणि इथं फक्त 1 अशा पद्धतीने 2 2 1 2 2 1 ही डायग्राम 2-3 वेळा बघितल्यानंतर तुम्हाला ही साल सुद्धा पाठ होऊन जातील. सीजा लागमू 9वा हिंगोपा. ठीक आहे. आता सर्वात मोठा जिल्हा आपण बघितला मगाशी, अहमदनगर. कुठला होता तो, तर नाशिक विभागामधला सर्वात मोठा जिल्हा होता. कोणता, अहमदनगर. पण तो महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा जिल्हा आहे. काय रे, अहमदनगर, ज्याला आता अहिल्यानगर म्हणून सुद्धा ऑप्शन मध्ये देऊ शकतील. अहमदनगर हा महाराष्ट्र राज्यातला सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याच्यानंतर कुठला जिल्हा असेल मोठा, तर तो पुणे. त्यानंतर नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. हे उतरता क्रम आहे. आता आपल्याला विचारू शकता की उतरत्या क्रमानुसार लावा खालील जिल्हे, त्याच्यानंतर चढत्या क्रमानुसार किंवा सगळ्यात छोटा जिल्हा कुठला आहे महाराष्ट्रामधला, तर मुंबई शहर. देताना देतील उपनगर, असं नाहीये ते. मुंबई शहर सर्वात छोटे शहर म्हणजे ज्या प्रशासकीय इमारती ज्या आपल्या राज्याच्या विधानसभा त्या शहरामध्ये येतात आणि उपनगरामध्ये भरपूर रेसिडेन्शियल राहणारे ठिकाण आहेत, ते उपनगरामध्ये येतात. त्याच्यामुळे उपनगर मोठं आहे, शहर हे छोटं आहे. ही लिंक तुमच्या लक्षात राहिली तर आठवेल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर भंडारा. भंडारा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडे भंडारा आणि गोंदिया. त्यानंतर ठाणे. आता ठाणे आणि पालघर हे दोघं वेगळे झाले, त्यामुळं ठाणे. त्यानंतर हिंगोली. आलं लक्षात. हा चढता क्रम सुद्धा आपल्याला पाठ करायचा आहे. त्यानंतर सर्वाधिक तालुका असणारे जिल्हे. मग आपण काही असे जिल्हे त्याच्यामध्ये रिपीट मध्ये सेम तालुके पण आहेत, त्यांच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. जसं की 15 तालुके आहेत. कुठल्या कुठल्या याच्यामध्ये जिल्ह्यांमध्ये, नाशिक, रायगड, चंद्रपूर, जळगाव. याच्यावरती 1 ते 2 वेळा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा माझं असं मत राहील की कुठल्या याच्यामध्ये किती तालुके आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके, हे सेकंड प्रायोरिटीवर तुम्ही ठेवा. परंतु याला वाचत चला, याला विसरून चालणार नाही. मुंबई शहरामध्ये तालुकेच नाही म्हणजे काय, 0 तालुके. आणि उपनगरामध्ये 3 तालुके आहेत. त्यानंतर धुळ्यामध्ये 4 तालुके. धुळ्याचे तालुके लक्षात ठेवा. जे आता हे मुंबई उपनगराचे आपण समजू शकतो की ते दोन्ही पण आपल्या इथं निर्माण झाले होते, एकातून एक निघून, आणि ते याचं ठिकाणी मेट्रोपोलियन एरिया येतो. त्यामुळे हे 3 तालुके तुम्हाला लक्षात असू द्या. परंतु पाठ करण्याची गोष्ट काय रे, तर सगळ्यात पहिल्या प्रायोरिटीवर पाठ करू आपण काय, धुळ्यामध्ये 4च तालुके. काय, धुळ्यामध्ये 4च तालुके. आणि सर्वात जास्त तालुके असणारे 2 जिल्हे आपल्याकडे कुठले, 16 तालुके असलेले नांदेड व यवतमाळ. हे महत्वाचं आहे बघा. प्रायोरिटी सेट करायची. आता अवघड वाटतंय आपल्याला, सगळे वाचायला खूप अवघड वाटू शकतं, परंतु आपण त्याच्यामध्ये प्रायोरिटी सेट केली तर आपल्याला काय माहिती, कदाचित प्रश्न त्याच मुद्द्यांवरती येतो, किंवा हे जर माहित असलं तर आपण इलिमिनेशन टेक्निकनी तिकडे जाऊ शकतो, किंवा स्वतःच्या तालुक्यात स्वतःच्या जिल्ह्यात किती तालुके हे आपल्याला माहित असतं. हे मेजर पुणे, अहमदनगर, अमरावती, नागपूर हे 14 तालुक्यांचे जिल्हे, हे एक गोष्ट अशी बघून ठेवा, काहीतरी लिंकेजेस. परंतु याला सर्वच गोष्टींना पाठ करायला बघू नका पहिल्याच रट्ट्यामध्ये, कारण हे होणार पण नाही. महत्वाचं अजून काय रे, तर 4 नंतर 5 तालुके असलेले की हिंगोली आहे. असं हे महत्वाचेच दिलेले तसे, पण आपण त्याच्यामध्ये तुम्ही त्यातल्या त्यात अजून महत्वाचे पहिल्या प्रायोरिटीवर करा, नंतर सेकंड टाइमला आपण सगळे करण्याचा प्रयत्न करायचा. आलं लक्षात. पुढे आता पुढे काय प्रश्न बघतो आपण, की औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा सर्वात लहान असणारा जिल्हा कोणता, एसटीआय मेन्स 22 आणि कंबाईन प्री 22. आला. तर आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान कुठे, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये.
तर आपण बघू शकतो इथं नांदेड दिलेला आहे त्यांनी. आपण इकडे आपल्या नोट्समध्ये काय लिहिलेलं आहे इथं की आपल्या औरंगाबाद विभागामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा हा बीड आणि सर्वात छोटा हिंगोली. ठीक आहे, विसरायचं नाही. काय रे, बीड आणि हिंगोली. ऑप्शन मध्ये बीड आणि हिंगोली आहे. आलं लक्षात? औरंगाबाद विभागातला औरंगाबाद हा जिल्हा छोटा आहे बीडपेक्षा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. काहीतरी लिंक लावून ठेवायची. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या अधिक आहे? आपण बघितलं होतं सर्वाधिक जिल्हे औरंगाबाद, सर्वाधिक तालुके सुद्धा औरंगाबाद. बीड जिल्हा महाराष्ट्रातील टिंबटिंब प्रशासकीय विभागातला आहे. बीड जिल्हा कुठल्या प्रशासकीय विभागात? PSI मेन्सला आलाय प्रश्न बघा. औरंगाबाद, संभाजीनगर. नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे हे आपण केलेलं नाही. मी खरं सांगतो, राज्यसेवा पूर्वच परीक्षा हे आपण केलेलं नाही. परंतु आपण काय केलेलं आहे रे? आपण नाशिक प्रशासकीय विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका आणि सर्वात दक्षिणेकडचा तालुका केलाय. आता आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये सगळ्यात उत्तरेला कुठला जिल्हा आहे? नंदुरबार. आता नंदुरबारचा उत्तरेकडचा आपण केलेला आहे का नाही? धडगाव, अक्राणी. आता त्यांनी विचारलंय उत्तरेकडनं दक्षिणेकडे जा. आपल्याला इथं दिसताना काय दिसतंय रे? धडगाव एकमेव ऑप्शन दिसतोय का नाही इथं? धडगाव, तळोदा आणि नंदुरबार. लक्षात घ्या, उत्तरेकडे असलेला धडगाव हा एकमेव इथं आपल्याला दिसतोय. परत एकदा आपण रिकन्फर्म करू, तुमच्या माहितीसाठी सांगतो. इथं आपण करताना सर्वात उत्तरेकडचा नाशिक प्रशासकीय विभागातला धडगाव, अक्राणी हा तालुका केलेला आहे. ठीक आहे, याच्या बेसवर आपण उत्तर काढू शकलो. फक्त आपल्याला असलेल्या कमीत कमी माहितीवरती आपण कसं उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला ऑलरेडी नाशिक विभागातला उत्तरेकडचा माहिती आहे ना, मग उत्तरेकडून दक्षिणेकडे तालुके लावता असताना सगळ्यात वरती काय लागेल? धडगाव. इथं 2 नंबरला, इथं 3 नंबरला, इथं 2 नंबरला विषय कट होतो. खाली नमूद केलेल्या महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा. प्रशासकीय विभागांना काय करा? त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा. आपल्याला माहिती आहे औरंगाबाद सर्वाधिक मोठा आहे. औरंगाबाद नंतर कुठला बघितला आपण? पुणे बघितला, बरोबर की नाही? आता ड सर्वात पहिले यायला पाहिजे असं काय रे? इथं हे तर 2 कट झाले. याला इथं य आहे म्हणजे हे कट झाला. हा ब आहे, हा पण कट झाला. उतरत्या क्रमाने लावायचा आहे म्हणजे काय रे? सर्वात मोठा जो असेल म्हणजे 5व्या नंबरचा तो पहिले घ्यायचा. तर हा सर्वात मोठा आहे, तो पहिले घेतो आपण. मग ड पहिले घेतला. त्याच्यानंतर कुठला आहे? पुणे, य. विषय संपला ना. आपल्याला सगळंच माहित असायला पाहिजे का? तरी आपण आपल्या नोट्स मध्ये आहे का बघूया तरी. औरंगाबाद नंतर कुठला आहे? पुणे. जवळपास सेम सेम यांचं नाशिक आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण वरती नोट्स मध्ये दिल्यामुळे बघा, नाही तर हा माझा सुद्धा इथं चुकला असता हा प्रश्न. ठीक आहे, ड नंतर ब आणि य. त्यामुळं व्यवस्थित पाठांतर पाहिजे. पुणे आणि नाशिकचं जवळपास सेम क्षेत्रफळ आहे, त्यामुळे तिथं कन्फ्युजन होऊ शकतं. चौथा ऑप्शन इथे उत्तर, बरोबर की नाही? पुणे 3 नंबरला आहे, नाशिक 2 नंबरला. ठीक आहे, खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे विचारताय? काय विचारताय? सर्वात उत्तरेकडचा. मावळ आहे का? नाही, हा खाली. मेढा पण खाली. चंदनगड तर हा दक्षिणेकडे जातो, त्यामुळे उत्तरेकडचा उत्तर एकच राहतं, जुन्नर. आणि जुन्नर आपण बघतो पुण्यातून नाशिककडे जाताना मध्ये सगळ्यात वरती जुन्नर लागतं. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? सर्वात कमी तालुके असलेला आपण पाठ केला होता का रे? धुळे. इथं बघा, मग असे आपण म्हटलो पहिल्या प्रायोरिटीवर आपण कमीत कमी एवढं तरी करायचं. ठीक आहे, धुळे. त्यानंतर खालील जिल्ह्यांचा त्यांचा भौगोलिक क्षेत्रफळाप्रमाणे उतरता क्रम लावायचा. त्यांचा बीड बघितला सर्वात मोठा कुठला? मराठवाडा विभागामध्ये. आणि हे जिल्हे आपल्याला विशेष करून इथलेच दिले, मराठवाडा प्रशासकीय विभागातले दिले. जर बीड सगळ्यात मोठा आहे तर उतरता क्रम लावला म्हणजे तो सगळ्यात पहिले येईल. इथं ब कुठे? ब. त्यानंतर 2 नंबरला येतो तो नांदेड. 3 नंबरला कुठला येत असेल तर तो औरंगाबाद, संभाजीनगर. आणि 4 नंबरला उस्मानाबाद. म्हणजे काय? सगळ्यात मोठा बीड, त्यानंतर नांदेड. चढत्या क्रमाने लावलं तर हीच उलटी होईल जोडी. ठीक आहे. 12 ऑगस्ट 1997 रोजी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला? म्हणजे कुठला तरी 98चा जिल्हा असणार आहे. ठीक आहे, आपण बघितलंय 90ला मुंबई उपनगर, मग 98, त्याच्यानंतर 97 किंवा 97 किंवा 99 असं लक्षात ठेवा. तिथं एकाचा अंतर असू सुद्धा शकल. ठीक आहे, 12 ऑगस्ट 97 रोजी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला? ठीक आहे, इथं जर हे 97 असेल तर मग आपल्या इथं नोट्समध्ये तुम्ही करेक्शन करून घ्या, एकदा रिकन्फर्म करून. ठीक आहे, इथं 98 का 97 आहे? ठीक आहे.
तर कुठल्या जिल्ह्याचा निर्णय घेतला? आपण काय पाठ केले? सी जा ला ग मू. नववा. नववा म्हणजे नंदुरबार किंवा वाशिम उत्तर पाहिजे. ही गो पा. शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन? आता आपल्याला हे माहिती आहे की मुंबई उपनगर, त्याच्यानंतर नंदुरबार आणि वाशिम हे कशातून निर्माण झालाय? नंदुरबार हा धुळ्यातून निर्माण झालाय आणि वाशिम हा कशातून निर्माण झालाय? वाशिम आपल्याला माहितीये हिंगोलीतून, सॉरी हिंगोलीतून नाही, वाशिम आपल्याला कशातून निर्माण झालाय माहितीये? वाशिम आपला अकोल्यातून निर्माण झालेला आहे. आणि ऑप्शन मध्ये आपल्याला अकोले व धुळे दिलंय का? ऑप्शन मध्ये आपल्याला अकोले व धुळे दोन्ही दिलंय. तर त्याच्यामध्ये आधीचा कोणता? नववा ही गोपा म्हणजे हिंगोली आधी. मग हिंगोली कशातून निर्माण झालाय? सी जा ला ग मू. नववा म्हणजे नंदुरबार मधून पहिले कुठला निर्माण झालाय? नंदुरबार निर्माण झालाय. म्हणजे याचं उत्तर धुळे असायला पाहिजे. याचं उत्तर धुळे असायला पाहिजे. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. अशा वेळी पाठ असलं ना तर डायरेक्ट आपल्याला उत्तर मारता येतं, आणि जर नसलं पाठ तर मग असं करत बसायला लागतं. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधानं असत्य आहे? रायगड जिल्ह्यात 12 तालुके येतात. काय? रायगड जिल्ह्यात 12 तालुके येतात. माहित आहेत का? सध्या आपण याला क्वेश्चन मार्क करू. पुणे प्रशासकीय विभागात 48 तालुके येतात. पुणे प्रशासकीय विभागामध्ये 48 तालुके येतात. आपण काय केलं? पाठ केलंय. ठीक आहे. काय तर 48 नाही, आपल्याला माहिती आहे 50च्या जवळपास वरतीच आहे सगळे. हे तर 58 येतं. ठीक आहे. त्यानंतर कोकण प्रशासकीय विभागात म्हटलं होतं आपण 8 नंतर 7 जिल्हे कोकण मध्ये येतात. आपले 8 कुठे आहे? तर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये. इतर प्रशासकीय विभागाच्या तुलनेत औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहे का? आहे. 8 जिल्हे आहेत. किती? 8 जिल्हे आहेत. म्हणजे हे बरोबर आहे माहिती आपल्याला. हे बरोबर आहे माहिती आहे. हे चूक आहे हे माहिती आहे आपल्याला. आपल्याला काय माहिती आहे? हे चूक आहे. त्यानंतर क वर्ड ऑप्शन आहे का फक्त? मी म्हंटलो ना आपल्याला बेअर मिनिमम गोष्टी पाठ करायच्या. आपण काय पाठ केलं होतं? आपण मुंबई उपनगर 3 तालुके पाठ केलं होतं. आपण धुळे पाठ केलं होतं. आपण 16 तालुके असलेलं पाठ केलं होतं. ठीक आहे. आपण 12 तालुके असलेलं पाठ केलं होतं का? नव्हतं ना केलं. म्हणून काय आपल्याला उत्तर येणार नाही का? आपण ज्या गोष्टी पाठ करायला पाहिजे त्या केल्या होत्या का नाही? इथं 58 तालुके आहेत आपल्याला माहिती आहे पुणे प्रशासकीय विभागात. त्यानंतर हे 7 जिल्हे, हे 8 जिल्हे माहिती आहे ना आपल्याला. याच्यावरून क आणि ड ऑप्शन आहे का? क आणि ड ऑप्शन फक्त इथे. ठीक आहे. क आणि ड ऑप्शन फक्त इथे आहे. ठीक आहे. काय राहिलं? बकड. क आणि ड ऑप्शन इथे पण ब चूक आहे. नाही ना, आपल्याला काय विचारलंय? असत्य विचारलंय. आपल्याला काय विचारलंय? असत्य विचारलंय. असत्य काय? ब असत्य माहिती आहे आपल्याला, आणि क 100% बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे क जर बरोबर आहे तर तो असत्य असणार नाही, क बरोबर आहे तर असत्य असणार नाही. एवढी एक जरी गोष्ट माहित असते तरी उत्तर निघालं असतं. गडबड झाली. ठीक आहे. आणि ब हे दोनच विधानं असत्य आहे. पेपर बघताना व्यवस्थित वाचायचं. आता ऍक्च्युली आपण हे हाताने लिहिलेलं असल्यामुळे कसं फॉन्ट मोठा होतोय, वरती हे लपून गेलं होतं. असत्य असत्य विसरून गेलो आपण वेळेवर. ठीक आहे. खालीलपैकी कोणता जिल्हा पूर्वीच्या जिल्ह्यातून निराळा करून निर्माण केला गेलेला नाहीये? सी केलेला आहे. ला जा ग मू. ठीक आहे. हे केलेले म्हणजे हे केलेलं आहे. सी ला जा ग. ठीक आहे. नववा ही गोपा. नववा ही गोपा म्हणजे नववा हिंगो. फक्त बीड, फक्त बीड हा निर्माण केला गेलेला नाहीये. कारण आपण काय बघितलंय? सिंधुदुर्ग, लातूर, जालना, गडचिरोली, मुंबई उपनगर, परत नंदुरबार, वाशिम, हिंगोली, गोंदिया आणि पालघर हे नंतर तयार झालेले. ठीक आहे. आपण हे कट पण केले. सिंधुदुर्ग, जालना, गडचिरोली, लातूर, नंदुरबार, वाशिम. फक्त फ उत्तर असायला पाहिजे. याचं फक्त बीड उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही बघून घ्या. हा कदाचित हॅश झालेला असणार आहे. मी शुअर आहे, कारण सिंधुदुर्ग तयार झालाय, जालना तयार झालेला आहे, गडचिरोली तयार झालेला आहे, नंतर लातूर झाल्यानंतर तयार, नंदुरबार नंतर तयार झालेला आहे. याच्यापैकी वाशिम पण आणि हिंगोली सुद्धा. इथं बीड आणि हिंगोली तर उत्तर नसायला पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून फक्त बीड उत्तर असायला पाहिजे. कदाचित 2012चा प्रश्न आहे, एकदा बघून घ्या. हा हॅश असणार आहे किंवा मग याचं उत्तर चुकलेलं असणार आहे, कारण हिंगोली तर आपल्याला माहिती आहे हिंगोली तयार झालेला आहे. महाराष्ट्राच्या स्थान विस्ताराशी निगडीत जे काही प्रश्न येतात ते कसे येतात ते एक बघूया आपण. महाराष्ट्राच्या अक्षयवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. काय म्हणतंय? अक्षयवृत्तीय विस्तार
हा रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. आपण बघितलं होतं 720 आणि 800 म्हणजे हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जातं. आपण हा कंबाईन सीचा आहे का? सीचा बीसीचा सॉरी हा सीचा प्रीचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जातं का रे? नाही जात. मग अशीच बघितलं होतं महाराष्ट्र राज्याचं थोडं वरून वरून जातं म्हणजे ते जवळपास गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश यांच्यातून जातं. पण आपल्या महाराष्ट्रातून जात नाही म्हणजे ब चुकीचं आहे. खालील विधान विचारात घ्या. त्यांनी विचारलंय बरोबर काय? इथं बी आहे, इथं बी हे दोन तर चुकले. ए आपल्याला माहिती आहे बरोबर आहे. आता खाली बघू आपण. पूर्व पश्चिम लांबी 800 आहे का? 800 आहे म्हणजे एसीडी उत्तर. डी वाचायची सुद्धा गरज नाही, परंतु डी आपल्याला माहिती आहे 3,07,713 ही गोष्ट आपण पाठ केलेली आहे. ठीक आहे. आता मी इथं सांगताना तुम्हाला भरपूर पीवायक्यू याच्यामध्ये लिहिले, त्याच्यामुळे आपण एक्सप्लेन करतोय बऱ्याच वेळापासून. तर तुम्हाला लक्षात येत असेल की आपण जे आता जवळपास जेवढे झालेले लेटेस्ट पीवायक्यू आहेत का, त्या पीवायक्यू मधून एक गोष्ट कळती की आपण ज्या नोट्समध्ये वाचायला सांगितल्या गोष्टी, तुम्हाला पाठ करायला सांगितल्या, त्या जर नीट केल्या तर या चॅप्टरवरचे प्रश्न जात नाही. आणि याच्यामधले पीवायक्यू आपण घेणार आहोत अजून. ठीक आहे, पटापट घेऊ आपण. ठीक आहे, हे संपलं. अजून याच्यातले पीवायक्यू जे आहेत ते बऱ्यापैकी इथं घेतले आपण, पण जर काही राहिले असतील तर इथं घेऊ आपण. ठीक आहे, आत्ताच हा प्रश्न बघितला आपण एसीडी उत्तर आलं याचं. ठीक आहे. हा अजून एक ट्रिक सांगायची राहिली तुम्हाला. बघा आपल्या नोट्समध्ये ही ट्रिक लिहून घ्या. कदाचित आपण ही प्राकृतिक मध्ये घेणार आहोत. काय काय ट्रिक आहे रे? ती सगळ्यांना माहिती आहे खरं तर. क सा म ह स तो अत्रे. ठीक आहे, जे कळसुबाई साल्लेर लिहून घ्या, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ही ट्रिक. कळसुबाई साल्लेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, वरून कुठला आहे रे? सप्तशृंगीगड, त्यानंतर तोरणा, त्यानंतर अस्तंबा आणि त्र्यंबकेश्वर. असं व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्या पुढे ते नावं लिहून घ्या. त्याच्यानुसार उतरता क्रम विचारलाय त्यांनी. आता कसा म्हणजे सगळ्यात जास्त उंच कुठला आहे? कळसुबाई, त्यानंतर साल्लेर, महाबळेश्वर, मग हरिश्चंद्रगड. तर कळसुबाई सगळ्यात उंच आहे म्हटल्यावर उतरता क्रम लावल्या तर आपल्याला सगळ्यात पहिले कुठला येईल रे? कळसुबाई येईल. महाबळेश्वर वाला ऑप्शन कट. कसा सा नंतर साल्लेर आला. कसा म आला का उत्तर? कसा म हसतो. ठीक आहे, हे जर एवढी ट्रिक पाठ केली तर असा प्रश्न इथं 2-3 वेळा आलेला हा प्रश्न. हा आपला बरोबर आहे. चला, भौगोलिक क्षेत्र किती महाराष्ट्र राज्याचं? 3,07,070. आता इथं सगळ्यात जास्त जवळची संख्या कुठली आहे? 3,07,713 म्हणजे 70 लाख हेक्टर गेले त्यांनी. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ हा प्रश्न आपण बघितलाय. महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे आपल्याला माहिती आहे, पण हा 9.36 हा विषय तुम्हाला मी पाठ करायला लावलाय की एवढं शेअर करतो आपण भारतातलं. एवढी जे भूक्षेत्र जे आहे हे महाराष्ट्राचं आहे. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ किती? परत एकदा प्रश्न बघा. 2017चा आहे 3,07,000. मी जवळपास या टॉपिकवर आलेले सगळे पीवायक्यू इथं घेतलेले. त्यानंतर खालील प्रश्न काय? राज्याचा विस्तार विचारलाय आपल्याला. कुठल्या रेखावृत्तापासून ते कुठल्या रेखावृत्तापर्यंत हा प्रश्न आपण बघितलाय. त्यानंतर खालीलपैकी कुठलं बरोबर आहे? मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे? नाही, मुंबई शहर आहे. आपण बघितलंय. अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा? बरोबर. म्हणजे अचूक ब बरोबर. काय विचारलं आपल्याला त्यांनी? अचूक ब बरोबर. ठीक आहे, त्यानंतर रेखावृत्तीय विस्तार परत परत तोच प्रश्न आहे. त्यानंतर राज्याची निर्मिती कधी झाली रे? आपल्याला माहितीये 1 मे 1960. इथं काय दिले? 50 म्हणजे हे चूक. 1960 26 जानेवारी चूक. 15 ऑगस्ट 1947 चूक. यांपैकी नाही. हे असं उत्तर मारायला खूप मोठं काळीज लागतं, त्यापैकी नाही. तर जेव्हा आपलं पाठ असतं, आता ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, एकदम सोपं होतं 1 मे, पण जेव्हा आपल्याला गोष्टी पाठ असतात त्यावेळेस आपण अशा गोष्टी ज्या तिथं कोणाचंच बरोबर येणार नाही ना, तिथं आपण बरोबर आणू शकतो. परंतु मग जर माहित नसेल, थोडा जरी डाऊट असेल तर या ऑप्शनकडे जायचं नाही. लक्षात असू द्या. महाराष्ट्र राज्यात टिंब किलोमीटर लांबीचा सागरी किनारा मी सांगितलं 720 किलोमीटर लांबीचा आपल्याला सागरी किनारा लाभलेला आहे. इथं लिहून दिलं होतं मॅपवरती, तुम्ही ते लिहून घ्यायचं. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी येऊन जाऊन तेच प्रश्न आहेत 800 किलोमीटर. त्याच्यानंतर मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावरती. अक्षवृत्त आडवे असतात. मुंबई कुठे आहे, नांदेड कुठे आहे, म्हणजे या प्रश्नातच गडबड आहे थोडीशी. 2011चा प्रश्न आहे. तरी मुंबईचं तापमान नांदेडपेक्षा कमी आहे. काय कारण? असलं बी कारण तर समुद्राचं कारण असेल. समुद्र लेट थंड म्हणजे लवकर थंड पण होत नाही आणि लवकर गरम पण होत नाही. त्याच्यामुळं जवळपास कोकणची किनारपट्टी जी आहे, आपण बघतो की समपद्धतीचं जे हवामान बघायला मिळतं आपल्याला, हे कोकणाजवळची जी जिल्हे आहेत, म्हणजे समुद्र किनाऱ्याचे जी जिल्हे आहेत कोकणामधले, समुद्र किनाऱ्याला लागून, म्हणजे काय रे बाबांनो, तर जमिनीचं काय नेचर असतं? लवकर थंड होती ती आणि लवकर तापती. त्याच्यामुळे तिथं टेम्परेचर व्हेरिएशन खूप असतं.
त्याचबरोबर समुद्राजवळ असल्या कारणाने समुद्राचं नेचर कसं आहे पाण्याचं, ते लवकर पटकन तापतही नाही, पटकन थंड पण होत नाही एकदम. त्याच्यामुळं जरी जमीन थंड व्हायला लागली तरी इकडचा जो उबदारपणा आहे तो या जिल्ह्यांना भेटत असतो. आणि ज्यावेळी इकडं गरमाट होत असतंय त्यावेळी इकडं जे पाणी असतंय का ते थंडच असतंय, ते पटकन तेवढं गरम होत नाही. त्यामुळे ते त्यांना मॅच करण्यासाठी इथं प्रयत्न करत असतं नेहमी. त्यामुळं लक्षात असू द्यायचं, कोकणातला जो भाग आहे इथं समपद्धतीचं हवामान असतंय. मी विचारलंय मुंबई नांदेड जवळ असले तरी मुंबईचं तापमान नांदेडपेक्षा का बरं कमी असतंय, का बरं कमी असतंय, तर ते इकडं समुद्र किनारा जवळ आहे. इथं लिहिलं पण आहे त्यांनी बघा, मुंबई हे बंदर आहे आणि सागर किनारा जवळ आहे. ठीक आहे, पण त्यांच्या बेसिक प्रश्नामध्येच गडबड आहे, एकाच अक्षरवृत्तावर नाही येते. खाली आहे इकडे नांदेड अक्षरवृत्तावरती आणि मुंबई दुसऱ्या अक्षरवृत्तावरती. ठीक आहे, मुंबई हे सागर किनारा जवळ असल्यामुळं आहे. बंदर बंदर आहे म्हणून आहे का, तर नाही, ह्याचा फेनोमेना सागर किनाऱ्याशी म्हणजे समुद्राशी निगडीत आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण याचे हे थोडेसे पीवायक्यू होते ते पण बघून घेतलेले. लेक्चरमध्ये भरपूर गोष्टी सांगितल्यात, काही गोष्टी पाठ करायच्या आहेत, काही गोष्टी वाचायच्या आहेत आणि त्या सेकंड टाइम मध्ये दुसऱ्या प्रायोरिटीवरती पाठ करायच्या आहेत. ठीक आहे, इथून पुढे आपले लेक्चर अशाच स्वरूपाचे होतील. काही प्रश्न जे महत्वाचे वाटतायत ते आपण नोट्समध्येच लिहून दिलेले असतील. ठीक आहे, आणि ज्या गरजेच्या पीवायक्यू आहेत त्याच्यानंतर आपण सेपरेट पीडीएफ करून ते पीवायक्यू टाकत जाऊ. धन्यवाद.